रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी जे काही कामाची सुरुवात केली ती खरी तर भोरच्या कापूरवळच्या चौकापासून अध्यक्ष महोदय करायला पाहिजे होती, परंतु ती करताना केतकावळ्याच्या तिथून त्या ठिकाणी पुरंदरच्या हद्दीपासून केलेली आहे। ज्याचा जो झिरो होता किलोमीटर चेनेज ते भोरमधून आहे। तर अध्यक्ष महोदय त्या संदर्भात माझं आपल्या मार्फत मंत्री महोदयांना एक विनंती आहे की हे जे काय कारण सांगतायत हे चुकीचं आहे। आपण तात्काळ या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात काम सुरू करण्याचे आदेश तरी देणार आहात का? जे जिथं भूसंपादनाचा विषय असेल तिथं भूसंपादन त्याचा आजही संपूर्ण पुरंदरचा आणि बोरच्या रस्त्याचं जे काही डांबरीकरण रुंदीकरण झाले तिथं आपण कुठेही भूसंपादनाचे पैसे कोणाला दिलेले नाहीत। त्यामुळे आता भूसंपादन करण्याचा प्रश्न येत नाही, पण तरी सुद्धा आपण या संदर्भात तातडीने कोणती पावलं उचलणार हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे। सन्माननीय सदस्य ज्या सूचना करतायत, खरं तर सरकार म्हणून या सगळ्या गोष्टीला कुठेही जर आपण सर्व लोकप्रतिनिधी तिथले असणारे संजय जगताप असेल आपण एकत्र सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुमच्या समोर ठेवू आणि त्या संदर्भात ऑलरेडी याला लागणारे पैसे हे पैसे देण्याची सरकारची भूमिका आहे। नक्कीच त्यामध्ये आपण ज्या सूचना कराल ते नक्की अधिवेशन काळातच घेऊ। चला प्रश्न क्रमांक 57,444 प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 57,444 सुरुवात केली ना, सुरुवात केली तुम्ही छापल्या। अध्यक्ष महोदय, जावडे पाटकरवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी जाण्या येण्याकरता मार्ग नसल्यामुळे स्थानिक मंडळींनी त्या ठिकाणी एक लाकडी साखोची निर्मिती केली, परंतु अतिवृष्टीमध्ये असेल पावसाळ्यामध्ये असेल तो लाकडी साखो वाहून गेलेला आहे। त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी, अनेक वृद्ध मंडळी, अनेक महिला मंडळी जाण्या येणं करतात आणि म्हणून पावसाळ्यामध्ये तो रस्ता पूल होणं आवश्यक आहे आणि याकरता तो रस्ता योजनाबाह्य आहे आणि योजनाबाह्य असल्यामुळे त्या ठिकाणी लाकडी साखवाच्या जागी आरसीसी साखव व्हावा। 30 लाख रुपये अपेक्षित आहे असं माझा प्रश्न आहे। 30 लाख रुपये मंजूर करावे अशी त्याची आपल्या नम्रपणे विनंती आहे। दुसरा मुद्दा असा आहे की 2020-21 मध्ये अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये अनेक साखव वाहून गेले, अनेक साखवांचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये रत्नागिरी विभागामध्ये 39 साखव सरकारता 1,409 लक्ष रुपये अपेक्षित होते। चिपळूण विभागामध्ये 63 साखव वाहून गेलेले आहेत, तिथे 935 लक्ष अपेक्षित आहेत। संपूर्ण जिल्ह्यामध्ये 102 साखव याला 2,345 लक्ष अपेक्षित आहे। तो निधी आम्हाला मिळणार का? तो प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय, 2017-18 मध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री होते आणि त्या काळामध्ये संपूर्ण कोकणामध्ये जे लोखंडी साखव होते ते दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ मला 2 भागामध्ये 3 लक्ष रुपये जिल्ह्यासाठी दिले होते। माझी आपल्याला विनंती आहे, कारण शेवटी मंत्री महोदय कोकणामधले आहेत, बांधकाम मंत्री आहेत, त्यांनी आताच्या बजेटमध्ये चांगला निधी कोकणामध्ये दिलेला आहे, अभिनंदनास पात्र आमचे पालकमंत्री त्या भागातले आहेत। आणि नम्रपणे विनंती या ठिकाणी आहे की कोकणाकरता लोखंडी साखवाच्या दुरुस्ती करता विशेष निधी देणार का अशी नम्रपणे विनंती आहे। आता खिशातच ठेवला, दादांनी सांगितलं खिशात ठेवलं। सन्माननीय सदस्य राजन साळवीजी यांनी जावडे पाटकरवाडी या लांजा मधील असणाऱ्या या साखवाच्या संदर्भात हा प्रश्न उपस्थित केलाय। खरं तर कोकणातील परिस्थिती आणि तिथे पडणारा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि वाड्या वस्त्यांमध्ये या साखवांची असणारी गरज ही सर्वात मोठी असणारी गरज आहे आणि या सगळ्या गोष्टी दळणवळणाच्या दृष्टिकोनातून तिथे कोकणामध्ये 3 महिने काही वाड्या वस्तींमध्ये हा संपर्क एवढा तुटून जातो की त्या ठिकाणी मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो आणि अशी परिस्थिती आहे की या सर्व ठिकाणची ज्यावेळेला बांधकाम मंत्री म्हणून मी या सगळ्या परिस्थितीचा जेव्हा आढावा घेतला त्यावेळेला जवळजवळ कोकणामध्ये 1400 पेक्षा जास्त असे साखव जे आहेत की जे नादुरुस्त आहेत किंवा त्यासाठी काहीतरी दुरुस्ती किंवा नव्याने तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आहे। पूर्वी असणारी परिस्थिती की हे सर्वच्या सर्व साखव
हे जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत केले जातात आणि जिल्हा परिषदेमध्ये असणारा तुटपुंजा निधी आणि त्या तुटपुंजा निधीमध्ये नंतरच्या काळामध्ये काही दुष्काळी परिस्थिती आली, काही संकट आली की त्यामध्ये येणारा कट आणि त्यामुळे पुन्हा त्यामध्ये जी पैसे जे आहेत त्या पैशाची होणारी कपात, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही साकवांच्या संदर्भामध्ये कुठेही निधी देणं कठीण होऊन जातं. पूर्वी विधान परिषदेच्या आमदारांच्या माध्यमातून 2-3 लाखामध्ये अशा प्रकारचे टेम्पररी जे साखव आपण म्हणताय असे साखव बऱ्याच ठिकाणी केले गेले, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये तिथे साखव न करता साखव कम बीच कम बंधारे अशा पद्धतीचं जर तिथे वर्क करायला लागलो तर नक्की त्याचा फायदा सुद्धा नंतरच्या काळामध्ये होऊ शकतो आणि त्याला जवळजवळ 30 लाख ते 50 ते 1 करोडच्या जवळपास पैसे लागत असतात. या संदर्भात मी ऑलरेडी म्हणजे आत्ताचा आपला जो प्रश्न आहे त्या संदर्भात मी जिल्हा परिषदेमध्ये तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांशी आणि बोललो आहे. सन्माननीय पालकमंत्र्यांशी सुद्धा त्या संदर्भातली चर्चा केली आहे आणि आत्ताचा असणारा जो आपला प्रश्न आहे त्यासाठी लागणारे 30 लाख रुपये जे आहेत ते त्यांना देण्यासाठी त्यांना विनंती केली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा प्रश्न जो आहे कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना मी विनंती करणार आहे की आपण या संदर्भामधला एक निर्णय घेणं गरजेचं आहे की CRFचे जे पैसे आहेत, CRFचे जे पैसे असतात ते CRFच्या पैशाच्या माध्यमातून एक कोणतं तरी भरीव काम होणं अपेक्षित आहे. तर यावेळीचे असणारे जे CRFचे जे पैसे आहेत जे 1600 कोटी रुपये जे आपल्याला मिळतात ते CRF सेंट्रलचे मी मंथनमध्ये बँगलोरला यावेळेला गेलो होतो. गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचे PWD मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी काय मागणी करायला पाहिजे तर त्या संदर्भात मी ऑलरेडी त्यांना सांगितलं आहे की हे जे पैसे आहेत हे पैसे हे एकदा जर कोकणासाठी दिले तर कोकणाचा असणारा हा जो बॅकलॉग आहे गेल्या अनेक वर्षाचा असणारा बॅकलॉग आहे तो एकदाच भरून येईल आणि कोकणाला भरभरून दिल्यासारखं ही होईल. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे कोकणातील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करणार आहे की आपणही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात विनंती करूया आणि एकत्रपणे गडकरी साहेबांना या संदर्भातली जर आपण विनंती केली तर नक्कीच एक पूर्णच्या पूर्ण एका विभागाचा असणारा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लागेल. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कोकणासाठी. मागच्या 2021 मध्ये जो महापूर झाला त्या महापुरामध्ये चिपळूणपासून महाडपर्यंत अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली, आपल्या सगळ्यांनी पाहिली असेल. आणि तेव्हापासून आमची मागणी होती ह्या नदी ओढे नाळे विरे वाला ह्यावरती असणारे छोटे छोटे साकव हे मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी शेतीसाठी शेतावरती जाण्यासाठी हे असे छोटे पायवाटेचे साकव आणि हे जे होते ते साप उद्ध्वस्त होऊन गेले. जवळजवळ माझ्याच एका मतदारसंघामध्ये पोलादपूर आणि महाडमध्ये डोंगर भाग आहे, नदी नाळ्यात खाली समुद्र आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्या साकवांची मागणी केली होती आणि उपमुख्यमंत्री महोदयाने आमचं निवेदन त्यावेळेला गेलं होतं आणि त्यासाठी माझी स्पेसिफिक मागणी आहे की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत जर नाही दिले तर मग मुलांना 4 महिने जाण्या येण्याचे फार वांदे होतात. एकतर अडचणीचा भाग आहे, डोंगर भाग आहे, त्यामुळे दुसरा पर्याय नसतो. मग आम्ही लाकडी साकव टाकतो, ते लाकडी साकव थोडे दिवस टिकतात आणि ते वाहून जातात. तर हे पक्के साकव देण्याची तरतूद करावी अशी माझी विनंती आहे. सन्माननीय सदस्य भरत गोगावलेजी यांनी जी सूचना केली आहे त्या सूचनांचा नक्कीच सरकार म्हणून आदर केला. एक मिनिट अध्यक्ष थोरात साहेब बोला. मंडळात घेतलेत का काय आपण ते मंत्र्यांच्या जागेवर बसलेत. अध्यक्ष महोदय पद्धत पण जेव्हा काही कामाकरता कधी कधी सदस्य येतात पुढे बसतात. पहिल्या लाईनला तर आम्ही म्हणजे मी सगळ्यात सिनियर सदस्य पहिल्या लाईनवर तर कोणता सदस्य कधी शेजारी येऊन बसला असं कधी घडत नव्हतं. आता इथं येऊन बसतात काम सांगतात पण प्रश्न कामकाजात भाग घेणं हे योग्य नाहीये. चला कोणी तिकडचं तिकडे जाऊ नका, तिकडचं इकडे जाऊ नका. आता पुढे चला काम चला होऊन गेले. अध्यक्ष महोदय ताकीद दिली पाहिजे तुम्ही. थोरात साहेब ह्यांना काय बोलू नका, गोगावला ना त्यांच्या ह्याच्यात व्हीप आहेत आमचे उगाच ते हे करतील.
अध्यक्ष महोदय व्हीप आहे, रेकॉर्डवर घेतलंय आम्ही. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलंय. खरं तर जिल्हा नियोजनमध्ये साकवासाठी आपण फंड या ठिकाणी काही मंजूर केलेला आहे आणि त्याचा आता गेल्या वर्षी अजितदादांनी ते 35 लाखावरून 65 लाख रुपयापर्यंत साकवाची मर्यादा या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु आता आपण सांगितल्याप्रमाणे 140 कोटी रुपये करून साकव आपण या ठिकाणी गडकरी साहेबांकडून हे करणार आहोत, मंजूर करणार आहोत. परंतु साकवासाठी साहेब गेल्या 10 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी त्यावेळेचे आमचे पालकमंत्री दीपकभाई केसरकरांनी प्रयत्न करून साकव दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले होते. आज जर आपण साकव एखादा नवीन करायला घेतला तर त्याला 35 लाख 40 लाख रुपये खर्च होतात. परंतु आपण जो साकव आता तात्पुरता दुरुस्त केला तर 5-10 लाख रुपयात तो साकव व्यवस्थित होऊन लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे जिथे आपण 35 लाख रुपये खर्च करणार तिथे आपण 5 लाखात तो साकव पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे आपण मंत्री महोदयांनी यासाठी काही तरतूद तोपर्यंत जोपर्यंत नवीन साकव होत नाही तोपर्यंत जर काही तरतूद केली 50 कोटी 100 कोटी तर हे साकव या ठिकाणी पूर्ण होऊ शकाल अशी या ठिकाणी आहे. सन्माननीय सदस्य वैभव नाईकजी यांनी ज्या सूचना केल्या त्या ठिकाणची असणारी जी परिस्थिती बघून किंवा आता कुठे कुठे वाडी वस्तींमध्ये 2-3च घरं असतात अशा सर्व ठिकाणी या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा नक्कीच त्या ठिकाणी उपयोग केला. विश्वजित कदम. अध्यक्ष महोदय, लाईनीत येऊया ना. सन्मान्य सदस्यांनी ज्या महापुराचा उल्लेख केला होता सन 2019 आणि 21ला कोकणाला त्याचा मोठा त्रास झालाच, पण पश्चिम महाराष्ट्रातल्याही काही जिल्ह्यांना विशेषतः सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा त्रास त्या काळात झालेला होता. साहेब, मुद्दा असा आहे की पूरपट्ट्यातल्या गावांमध्ये तर हे साकवचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहेच. त्या काळामध्ये पूर परिस्थितीवर ह्या ठिकाणी कायमचे आणि तात्पुरते तोडगे काढण्याकरता तत्कालीन सरकारने एक समिती गठीत केली होती. त्याच्यात प्रवीण परदेशी साहेब होते आणि त्या समितीचा अहवाल सुद्धा सादर करण्यात आला होता. याच्या संदर्भातले पुन्हा तात्पुरते आणि कायमस्वरूपीचे साकवच्या संदर्भातले सुद्धा जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी अहवाल तयार करून सांगितले होते की त्याला एक बजेटची विशेष तरतूद केली जाईल म्हणून. परंतु साहेब त्याच्यावर कितपत प्रत्यक्षपणे त्या अहवालावर अंमलबजावणी झालेली आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर करावं, कारण या छोट्या वाड्या वस्त्या आणि गावांमधनं हा संपर्क तुटला की भयानक त्रास विशेषतः वयस्करांना आणि लहान मुलांना होतो. त्याचबरोबर जे इतर जिथं अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली, आता काही नुसतं पूरपट्ट्यातले नाही ते जिल्ह्यातले इतर भाग तालुके आहेत. मला आठवतं सन्मान्य सदस्य अनिल भाऊ इथे आटपाडीमध्ये ही अशा परिस्थिती झाली होती, माझ्या कडेगाव तालुक्यात झाली होती. तर अशा जिथं अतिवृष्टी भयानक झाली होती प्रश्न आपण या पद्धतीने कसं त्याला तरतूद कराल एवढी माझी विनंती. आपण ज्या सूचना केल्या आहेत त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ असे 2707 पुलांच्या संदर्भामधलं त्या अहवाल आलेले आहेत आणि त्यासाठी लागणारा निधी ज्याच्याबद्दल मी CRFच्या संदर्भात जे म्हटलं ते संपूर्ण असणाऱ्याच निधीच्या संदर्भात म्हटलं आहे. त्यामुळे एकदाच त्याची तरतूद होईल आणि एकदाच ते काम पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण होईल. विरोधी पक्ष सन्मान्य मंत्री महोदयांनी अनेक वेगवेगळ्या उपप्रश्नांना उत्तर दिली, परंतु सन्मान्य राजन साळवी साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता, माझा एवढाच प्रश्न मंत्री महोदयांना आहे की जावडे ते पाटकरवाडी येथे कायमस्वरूपी पूल बांधण्याच्या करता शासन तुमच्या डाव्या हातालाच पालकमंत्री बसलेले आहेत. प्रश्न विचारलेला आहे, तर माझी उदयजी सामंतांना पण विनंती आहे की पालकमंत्री म्हणून ह्याच DPC मध्ये पैसे देऊन हे काम मार्गी लावणार का, ते मार्गी लावावं अशी आमची आग्रहाची विनंती, निर्णय घ्यावा. या संदर्भात हा प्रश्न उपस्थित केल्या सन्माननीय पालकमंत्र्यांशी मी बोललो आहे आणि याच DPC मध्ये त्यांचं बोलणं झालंय दोघांचं आपसामध्ये. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये ही साकोळी संकल्पना कोकणामधून आली. त्यावेळच्या काळामध्ये शेतामध्ये शाळेमध्ये जाण्यासाठी लहान साकव लाकडी किंवा लोखंडाचे करण्यात आले. अध्यक्ष महोदय, आता दळणवळण वाढतंय. माझा स्पेसिफिक अध्यक्ष महोदय प्रश्न या ठिकाणी आहे की जो प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे त्या ठिकाणी गेलेला आहे त्या प्रस्तावामध्ये मी कोकणाच्या बाहेर जात नाही शंभूराजे, मी मुद्दा सोडत नाही. तुम्हाला माहिती आहे आपण जिल्ह्यातले आहोत, कृपा करून बसून बोलू नका सर. त्यांना आम्हाला संरक्षण द्या, त्यांच्यापासून सगळ्या जिल्ह्याला संरक्षण द्यायचं, मलाही द्या. बोला अध्यक्ष महोदय, तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जो प्रस्ताव त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीवर आला त्याची रुंदी किती आहे,
कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आता वाहतूक मोठ्या वाढलेली आहे आणि साखव रस्त्याची रुंदी किती आणि मध्यंतरी माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्वतः निर्देश दिले होते की साखव बांधत असताना पूर्ण तो स्लॅबरन बांधायचा. तर त्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी उत्तराची अपेक्षा आहे. सन्माननीय चला शेवटचा सदस्यांनी जो प्रश्न प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी पूर्वीच सांगितलं की ज्या ठिकाणी ज्या पाटकरवाडीमध्ये जाण्यासाठी तो रस्ता करायचा आहे त्या समोरच्या बाजूला फक्त 6 कुटुंब आहेत. त्यामुळे ते जी रस्ता जो आहे किंवा जो साखव बनवायचा आहे त्या साखवच्या पूर्ण इस्टिमेट तयार आहे. इस्टिमेट त्याची रुंदी जवळजवळ 30 लाखाच्या जवळपास ते बजेट आलेलं आहे. त्यामुळे ते रुंदी जी आहे रुंदी एक मोटर जाईल एवढीच त्याच्यामध्ये रुंदी होऊ शकते म्हणजे 4 मीटरच्या जवळपास. दीपक चव्हाण. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्कोपच्या बाहेरचा आहे परंतु अतिशय महत्वाचा आहे. आमच्या सातारा जिल्ह्यात साधारणपणे डोंगरी उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी बोलतोय. डोंगरी भागामध्ये साठव करण्याची आपला शासन निर्णय आहे, परंतु आमचं म्हणणं आहे की बिगर डोंगरी भागात सुद्धा ओढे नाले असतात, तिथं जो लोकांच्या गरजा असतात. त्यामुळे आपला जो निर्णय आहे धोरणात्मक सर्व भागासाठी डोंगरी आणि बिगर डोंगरी अशा दोन्ही भागासाठी आपण साठव देण्याचा निर्णय आपण जाहीर करणार का? आपण जो प्रश्न विचारलाय तो स्कोपच्या बाहेर आहे तरी सुद्धा त्या संदर्भातला पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे बांधकाम मंत्री सुदैवाने आमच्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि पालघर जिल्हा हा कोकणाचाच एक भाग आहे आणि कोकणामध्ये जसे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसंच पालघर, ठाणे हे जिल्हे येतात. पावसाचं प्रमाण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि हा जो डोंगर दऱ्यामध्ये असलेला सगळा भाग आहे इकडे वाड्या वस्त्या एका पूर्व भागाला प्रश्न रिपीट करू नका, उत्तर मिळालेलं आहे. आपण तोच प्रश्न परत त्याच्यामध्ये एवढंच मला सांगायचं आहे मंत्री महोदयांना की पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा छोटे साखाव मोठे पूल हे बांधणं खूप गरजेचं आहे. लोकांना शाळेत जाणाऱ्या मुलांना पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो. तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा साखावचा प्रोग्राम आपण घेणार का आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करणार का? मी या अगोदरच या संदर्भात सांगितले पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 396 साखव आणि याची रिक्वायरमेंट आहे आणि त्यासाठी लागणारा निधी सुद्धा 231 कोटीच्या जवळपास आहे. त्यामुळे एकत्रपणे या साखव प्रोग्रामसाठी पैसे घेण्यासाठी शासन बोला. आशिषजी बोला. जसं स्कोपच्या बाहेर एक प्रश्न विचारला तसं माझाही स्कोपच्या बाहेर असला तरी त्या जिल्ह्यापुरता अध्यक्ष महोदय रस्त्याचं निकृष्ट बांधकाम साखव पूल माझी तुमका विनंती असा माझ्या गावचो रस्तो कधी करतलो. गाव माझा गुरामवाडी, तालुका माझो मालवण, जिल्हा माझो सिंधुदुर्ग, त्या समादेवीपासून माझ्या घराकडचो रस्तो कधी करतला तेवढा सांगा. सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गातील त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात जी माहिती किंवा सूचना दिलेली आहे मी त्यांना त्यांच्याच भाषेत जर उत्तर द्यायचं झालं तर त्यांनी पहिल्यांदाच या रस्त्याच्या संदर्भात माका विचारल्याने नक्कीच त्या प्रश्नाचा उत्तर त्यांना लवकरात लवकर देण्यात येईल. चला पुढे. शेखर निकम शेवटचा. अध्यक्ष एक होऊ दे. शेखर निकम चला. रत्नागिरीतला आहे दादा. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलंच आहे. माझी या निमित्ताने त्यांना एवढंच सांगणं आहे की एखादा पूल पश्चिम महाराष्ट्रातला होण्याच्या पैशात रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे साखव होऊ शकतात. त्यामुळे जे पहिलं सर्वेक्षण आपल्याचं साखवाचं जे झालेलं आहे पूर्वी झालेलं आहे उदयजी सामंत साहेबांनी केलेलं आहे. शेखरजी आपण जरूर त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारा, पण ते पश्चिम महाराष्ट्राचं तिथं उपमा द्यायचं काय कारण आहे? ती मागं घे शब्द. नको नको ते मागं घे. पश्चिम महाराष्ट्राला पण भावना बिवना आहेत ना बाबा. कोकणासाठी साखव अंतर्गत एखादं कोयना जसं कोकण पॅकेज अंतर्गत दिलं होतं 10 वर्षापूर्वी आदरणीय दादांनी, त्याच धर्तीवर आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की कोकण पॅकेज साखवाच्या निर्मितीसाठी देणार का? सन्माननीय सदस्य शेखर निकमजी,
ज्या सूचना तुम्ही दिल्या आहेत त्या सूचनांचा नक्कीच येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पॅकेज म्हणून विचार केला जाईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे मंत्री महोदय, हे शिक्षण अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी नाही ठरलंय आता. प्रश्न क्रमांक 3. देवेंद्रजी यांना जरा सांगत चला, यांना माहिती नसतं. क्रिकेटच सारखं डोक्यात असतं, सारखं चौकार षटकार. अध्यक्ष महोदय, टेट अंतर्गत राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमधील भरतीचे जुने नियम आणि नवीन नियम यामध्ये नेमका मंत्री महोदय फरक काय? आणि नुकत्याच झालेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी, ज्याला आपण टेट म्हणतो, तिथं शिक्षक भरती प्रक्रिया ही शासकीय यंत्रणेऐवजी खाजगी एजन्सीकडून आयोजित करण्यात आली. त्याच्यामागचं कारण काय? आणि खाजगी एजन्सीकडून आयोजित केलेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षेत काठिण्य पातळी ठरलेल्या निकषापेक्षा वेगळी असलेल्या त्याबाबत उमेदवारांनी आंदोलन केलेली आहेत. हे खरे आहे काय? असल्यास त्या आंदोलनाबाबत शासनाची भूमिका काय? ह्याबद्दलचा खरं तर दीपकजी एकदा निर्णय घेऊन काय तो इतकं त्या उमेदवारांच्या मध्ये अस्वस्थता आहे, त्याबद्दल आपण एकदा ठोस उत्तर देऊन हा प्रश्न निकाली काढणार का? दादा, आपल्याला माहिती आहे की राज्याची जी भरती होते याच्यासाठी 2 एजन्सीज ठरवलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्फतच भरती होते. आणि या भरतीचं प्रमाण एवढं मोठं आहे की इतर एजन्सीजच्या मार्फत हे करता येणं शक्यच नाही. शिक्षकांपुरतं बोलायचं झालं तरी 30,000 शिक्षकांची भरती आहे. आणि आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की TAITची जी परीक्षा ही वर्षातून 2दा घ्यायची, म्हणजे ज्या कंप्लेंट या संदर्भात येतात ह्या पुढच्या काळामध्ये येणार नाहीत. आणि त्याच्यामुळे ही जी त्यांना सुद्धा जो अभ्यासक्रम दिला जातो तो आमच्या शिक्षण खात्यामार्फतच दिला जातो. आणि त्याच्यामुळे जर कोणाला पेपर कठीण गेलेला असेल तर अशी विद्यार्थी निश्चितपणे त्याची तक्रार करतात. पण अशा किती तक्रारी आपण एंटरटेन करायची ह्याला सुद्धा मर्यादा असतात. कारण आपण कोर्टाला एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही अमुक मुदतीमध्ये ही भरती करू आणि त्या आमच्या शेड्यूलप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत. मध्ये फक्त एकच एवढा प्रश्न आलेला होता की CTETचे जे उमेदवार बसलेले होते म्हणजे सेंट्रल TETला त्यांच्या परीक्षेचा निकाल आलेला नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी विनंती केलेली होती की आम्हाला त्याच्यामध्ये अपलोड होत नव्हतं त्यांचं CTET हे केल्यामुळे. तेवढी आम्ही 4 दिवसाची मुदतवाढ दिलेली होती. साधारण 1 आठवड्याचा फरक पडलेला आहे. पण दिलेल्या शेड्यूलमध्ये आम्ही सगळं भरतीचं काम आम्ही साधारण एप्रिल महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. कारण आर्थिक पुढचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांना शिक्षक देण्यात येतील. वळसे पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी या ठिकाणी या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये उत्तर दिलेलं आहे आणि आपल्या उत्तरामध्ये आपण असं सांगितलं की आम्ही 2 एजन्सीज नेमलेल्या आहेत. तर मला या प्रश्नाच्या निमित्तानं एवढी माहिती विचारायची की या 2 एजन्सीज कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि त्यांची क्षमता एवढी मोठी भरती करण्याच्या संदर्भामध्ये त्या कंपन्यांची क्षमता आहे का? माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही कंपन्यांची क्षमता नाही आणि म्हणून मला ही या संदर्भामध्ये आपण स्पष्ट खुलासा कराल का? ABPS ही संस्था आहे आणि दुसरी आहे ती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत. आणि या दोन्ही संस्था केंद्र शासनासाठी काम करतात आणि दोघांचीही क्षमता आहे. कारण मोठ्या मोठ्या ज्या एक्झाम्स होतात, रेल्वेची होते ज्याच्यामध्ये कोट्यावधी लोक आपली त्या ठिकाणी परीक्षा देत असतात, त्या ह्या कंपन्यांनी हँडल केलेल्या आहेत. रितसर त्यांच्याकडून आवश्यक ते दर घेतलेले आहेत आणि अत्यंत रिलायबल अशा दोन्ही एजन्सीज आहेत. पृथ्वीराज चव्हाण साहेब. अध्यक्ष महोदय, या TET परीक्षेचा कायदा आपण 2013 सालापासून अंमलात आणलेला आहे आणि तत्कालीन UPA सरकारने शिक्षणाचा अधिकार देण्याचा जो कायदा केला त्यातून हे सगळं सुरू झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या 2 परीक्षामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाल्यामुळं त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता मला वाटतं की यावर्षी परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये
घेतली जाणार आहे आणि 10 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसण्याकरता तयारी करतायत, त्यांनी अर्ज केलेले आहेत. आता पहिला प्रश्न मंत्री महोदयांना आहे की मागच्या 2 परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामधले दोषींच्यावर काही कारवाई झाली आहे का? त्यांची नावं आपण प्रसिद्ध केली आहेत का? आणि ज्यांच्यावर, ज्या विद्यार्थ्यांच्यावर किंवा ज्या शिक्षकांच्यावर आक्षेप आहे त्यांना आपण पुन्हा परीक्षेला बसवायची परवानगी देत आहे का? आपण ज्याच्याबद्दल बोलताय ते TIIT ची परीक्षा नाही आहे. मगाशी मी सुद्धा बोलताना ते IBPS आहे, ABPS असं चुकून निघालेलं होतं. आपण जे बोलता ते TETच्या एक्झाम बद्दल आहे. RTI ऍक्ट आल्यानंतर TET कंपल्सरी केलेली होती. TET मध्ये जे दोषी शिक्षक आढळलेले होते त्यांना निलंबनाची कारवाई केलेली होती, परंतु कोर्टाने त्याला स्टे दिलेला होता. आणि अशा तऱ्हेच्या ज्या प्रत्येक ठिकाणी केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये सर्व केसेस एकत्र औरंगाबाद हायकोर्ट इथं एकत्र करण्याचा आम्ही अर्ज दिलेला आहे आणि तिथं आम्ही सिनियर काउन्सिल देतोय. कारण घोटाळा केलेले जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये राहण्याचा तसा नैतिक कुठलाही अधिकार नाही आणि त्याच्यामुळे कोर्टाचा जो स्टे आहे तो उठवण्याच्या संदर्भात जे जे करायला लागेल आम्ही चांगले वकील देऊन तो स्टे उठवून घेऊ आणि दोषींवर कारवाई करू. ज्या लोकांनी प्रत्यक्ष ज्यांची इन्व्हॉल्वमेंट होती त्याच्यावर पोलीस केसेस झालेले आहेत आणि हे सगळं जे प्रकरण आहे हे पोलीस डिपार्टमेंट मार्फत त्याची चौकशी चालू आहे. होळी साहेब, कोणाचीही जे खरोखर जेन्युइन होते त्यांचे कोणाचे हे रद्द केलेले नाही आहे, म्हणजे परीक्षा सरसकट रद्द केलेली नाही, फक्त दोषी जे शिक्षक आढळले त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. हे आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मी अभिनंदन करतो शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या की गडचिरोली जिल्ह्यामध्ये CET आणि TET हे पास झालेल्यांसाठी गडचिरोलीच्या बंगाली समाजाच्या शिक्षक भरतीसाठी पूर्ण आपण ऑर्डर दिलेला आहे. पण माझी एकच विनंती आहे की गडचिरोली जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी त्यांना GR ज्या निघालेला आहे तो GRचा फॉलो करून गडचिरोली जिल्ह्यातील 42 बंगाली माध्यमाचे शिक्षकांना ऑर्डर झालेला आहे गव्हर्नमेंटकडून, तो फक्त गडचिरोलीमध्ये CO आणि कलेक्टरला आदेश देणार का भरती प्रक्रिया करण्यासाठी? अध्यक्ष महोदय, याची मी आवश्यक ती माहिती घेईन कारण ह्या संबंधित हा प्रश्न नाही, परंतु सरकारची भूमिका पॉझिटिव्ह राहील. आपण एकंदर 8 भाषांमध्ये पूर्वी शिक्षण देत होतो. आता ज्या 2 नवीन भाषा आपण ऍड केल्या त्याच्यापैकी एक बंगाली आहे, त्याच्यामुळे तिथले जे बंगाली बोलणारी लोक आहेत त्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण उपलब्ध करून देणं हे आमचं कर्तव्य, आम्ही त्याच्याबद्दल योग्य ती कार्यवाही करू. धनंजय मुंडेजी. अध्यक्ष महाराज, या प्रश्नावरती दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महाराज, सदर टेट परीक्षेचे वेळपत्रक काय व रिक्त जागाच्या तुलनेत किती उमेदवारांना संधी मिळणार? एक. अध्यक्ष महाराज, केंद्र सरकारच्या सीटेट व राज्य सरकारच्या टेट परीक्षेचा वेळपत्रकात जो फरक आहे त्या फरकामुळे विद्यार्थी दोन्हीपैकी एका परीक्षेलाच या ठिकाणी नक्की मुकणार आहेत. तर अशा असल्यामुळे सीटेट परीक्षेचा निकाल लागेपर्यंत राज्य शासनाने टेट परीक्षा घेऊ नये अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडूनच या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होते. त्या बाबतीत राज्य सरकारची काय नेमकी भूमिका आहे? आताच मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं की CTET परीक्षेला जे बसलेले आहेत त्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट होत नव्हते. TIITचं जे आमचं साईट होती त्याच्यामुळे आता ते फॉर्म ऍक्सेप्ट होतात. त्याच्यामुळे तोपर्यंत जर ते परीक्षा उत्तीर्ण झाले तर त्यांना संधी मिळणार, जे लोक फेल होणार त्यांना संधी मिळणार नाही. नाना. महाराज, सरकारी शाळेतले काही शिक्षक जादा झालेत आणि काही खाजगी शाळेतले पण ज्या शिक्षण संस्थांनी बोगस विद्यार्थी संख्या दाखवून अधिकाऱ्याकडून मान्य करून घेऊन शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात करून घेतली आणि आता तिथे विद्यार्थी नसल्यामुळे ते शिक्षक देखील जादा झालेत. आणि मग ज्या खाजगी शाळा चांगल्या चालल्यात त्यांना शिक्षक घेण्यासाठीच्या ज्या अडचणी येतात आणि ते शिक्षक घेण्यात त्याचा समायोजन करा असा आग्रह केला जातो. अनेक ठिकाणी लक्षात येते की त्या शाळेना किंवा त्या संस्थांना चांगले शिक्षक हवे असतात
आणि ते त्याच्यात उपलब्ध होत नाही, तेव्हा असा एक आग्रह आपल्याकडून केला जातो. तर त्या संस्थेची जी काही चांगली परंपरा आहे शिकवण्याची ती खंडित होऊ नये किंवा विस्कळीत होऊ नये, त्यासाठी त्या संस्थेला तुम्ही सगळे अटी घाला. तुमच्या जेवढ्या काही याच्या अटी असतील शिक्षणाच्या किंवा टेस्टच्या परीक्षेच्या, त्या घेऊन तुम्ही त्यांना परवानगी देणार का त्या शिक्षण संस्थाला, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा की चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे आपण जवळजवळ 7-8 वर्ष हे जवळजवळ बंद केलेले आहे. आणि त्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला सुद्धा आवश्यक तेवढे तुम्ही भरण्याची परवानगी द्याल का? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे जे सरप्लस टीचर होतात त्यांना आपल्या ॲक्टप्रमाणे आपण संरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामुळे कुठे ना कुठं त्यांची भरती करून घ्यायला लागतात. आपला जो मुद्दा आहे की काही जे शिक्षक आहेत त्यांचा दर्जा ठीक नसतो, हा मुद्दा आम्ही अवश्य तपासून बघू. परंतु ज्यावेळेला आपण म्हणतो की संरक्षण आपण देतो त्याला हे संरक्षण द्यायलाच लागतं, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना पोस्टिंग द्यायला लागतं. दुसरी बाब अशी आहे की जे टप्पा अनुदानावर आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही असं संशय दिलेला आहे की 20% असेल तिथं 20%, 40%च्या 40%वर असं सुद्धा दिलेलं आहे. परंतु नानांनी जो मुद्दा मांडलेला आहे, नाना आपण निश्चितपणे तो मुद्दा तपासून बघू. आणि अशी जर पर्टिक्युलर कुठली केस असेल तर त्या केसपुरतं त्या शिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात येतील. आणि त्याच्यामुळे हा जनरल मुद्दा नाही, जनरल मुद्द्यामध्ये आपल्याला सरप्लस झालेल्या टीचरचं समायोजन करायलाच लागतं. शेवटचा प्रश्न रोहित पवारजी. अध्यक्ष महोदय, TAIT डिसेंबर 2017 नंतर थेट 5 वर्षांनी फेब्रुवारी 2023ला ही परीक्षा घेण्यात आली. 2017च्या शासन निर्णयामध्ये दरवर्षी आम्ही ही परीक्षा 2दा घेऊ असं सांगण्यात आलं होतं. आता उत्तरामध्ये सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही 2दा घेऊ. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण या बाबतीतला टाइम टेबल हा डिक्लेअर केलाय का, नसेल केला तर कधीपर्यंत कराल? आणि दुसरा विषय असा आहे की राज्यात शालेय विभागाअंतर्गत क्लर्क, शिपाई, ग्रंथालय, लॅब असिस्टंट व क्रीडा शिक्षक यांचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि त्यामुळे आत्ता जे शिक्षक आहेत त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात लोड येतो. तर ही जी रिक्त पदं आहेत ती आपण पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याबद्दलची भरतीची ऑर्डर काढणार आहात का? अध्यक्ष महोदय, याच्या संदर्भात 2 भाग आहेत. एक म्हणजे आपण 2017च्या भरतीचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये 12,140 शिक्षकांची भरती करायची होती. त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये रिझर्वेशनच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम हे कोर्टामध्ये होते, त्याच्यामुळे 7,930 शिक्षकांची भरती झालेली आहे. आमची जी नवीन भरती 30,000ची आहे त्याच्यापूर्वी ह्या भरतीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात येईल. आणि नवीन भरती जी आहे ही आम्ही 15 मार्चची तारीख दिलेली होती कोर्टाला. थोडंसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडं आम्ही त्या निविदेला मुदतवाढ दिल्यामुळे जो काय 10-15 दिवसाचा फरक झालेला आहे तेवढाच नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी 30,000 शिक्षकांची नावं ही पवित्र पोर्टलवर येण्याची आम्ही व्यवस्था. चला नाना समारोप करा. अध्यक्ष महाराज, माननीय शिक्षण मंत्री जे उत्तर देतात, अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये विशेष करून आता ह्या प्रायव्हेट शाळा असतील पण जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत. भंडारा जिल्हा परिषदेचं उदाहरण देईल अध्यक्ष महाराज की आम्ही आता जिल्हा फंडातून खर्च करून आम्ही माध्यमिकचे शिक्षक असतील, प्राथमिक शाळेचे शिक्षक असतील ते जिल्हा फंडातून आम्ही पैसे खर्च करतो आहे. मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की मग हा जो जिल्हा परिषद पैसा खर्च करतो आहे स्ट्रेंथच्या आधारावर, ते सगळे निधी, कारण की तुमची प्रोसेस आता लांब चालत राहणार आहे, तर जिल्हा परिषद जे पैसे खर्च करतायत ते पैसे तुम्ही देणार का, हा माझा याच्या ठिकाणी स्पेसिफिक सवाल. अध्यक्ष महोदय, हे मुळातच प्रोसेस लांब चालणार नाही, 1 महिन्याच्यात सगळी प्रोसेसच पूर्ण होणार आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेला देणार तसे माध्यमिक शाळांना सुद्धा शिक्षक देणार. फक्त आम्ही आधार लिंकिंग करतोय अध्यक्ष महाराज, त्याच्यामुळे एक्झॅक्ट संख्या आम्हाला सध्या माहिती नसल्यामुळे आम्ही 30,000ची भरती करतोय. परंतु आम्हाला 80% भरती करण्याची परवानगी मिळालेली आहे. उर्वरित सुद्धा टेटची परीक्षा पुन्हा एकदा लावण्यात येईल हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे काय आज समस्या आहे शिक्षकांच्या संदर्भात ही पूर्ण दूर होईल. चला प्रश्न क्रमांक 4, 58,894. अध्यक्ष महोदय, 58,894. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय,
लोठे परशुराम हा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि या इंडस्ट्रियल एरियामध्ये अनेक कंपन्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये जे सांडपाणी येतं याच्यासाठी प्युरिफिकेशन प्लांट बसवला होता आणि हा प्युरिफिकेशन प्लांट बसवल्यानंतर तो अत्यंत खराब झाला होता आणि तो खराब झाल्यानंतर ते पाणी तसेच नदीला सोडायचे आणि त्यामुळे तिथल्या सर्व लोकांची मागणी होती की हा प्लांट ताबडतोब दुरुस्त झाला पाहिजे. ते घाणेरडं पाणी सांडपाणी जाते समुद्रामध्ये आणि त्यामुळे अनेक प्राणी मासे त्याच्यामुळे मृत्युमुखी होतात आणि त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न आहे, लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र CETP कधीपासून कार्यान्वित करण्यात आला होता, हा माझा पहिला प्रश्न. प्रतिदिन किती दशलक्ष लिटर सांडपाण्यावरती याच्यामधून प्रक्रिया होते केली जाते आणि याच्यामध्ये नॉर्म्स काय आहेत? जर एखादा प्लांट बसवल्यानंतर तो प्लांट हा किती वर्षाने त्याला स्वच्छ करायला घेतला पाहिजे किंवा त्याच्यावरती बदल केला पाहिजे? तर माझा तिसरा प्रश्न आहे, किती वर्षांनी सदर प्लांट मेंटेनन्सला काढला पाहिजे आणि याचे नियम काय? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य वायकर साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तो वेगळा आहे की CETP प्लांट जो होता तो कधी बंदच पडलेला नव्हता. मुद्दा असा आहे की 216 जे कारखाने आहेत त्याच्यातल्या 78 कारखान्यांनी पुढाकार घेऊन हा CETP प्लांट त्या ठिकाणी केलेला आहे. MIDCच्या पैशानं देखील नवीन लोट्यासाठी आपण केलेला आहे. तिथं गाळ साचल्यामुळं जी काही प्रक्रिया थोडी मंद गतीनं होत होती त्याच्यासाठी 15 तारखेपासून 19 तारखेपर्यंत जी डिस्चार्जची वेळ होती ती 6 तासावरनं 5 तासावर आणली होती, 1 तास कमी केली होती कारण आपल्याला गाळ काढायचा होता आणि त्याच्यानंतर तो आपण गाळ काढला. जवळजवळ 7380 टन हा आपण गाळ काढला, तळोजाला आणला त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी. त्याच्यामुळं CETP प्लांट बंद होता अशी कुठेही नोंद नाहीये. त्याच्यामध्ये गाळासाठी आपण डिस्चार्ज जो टाइम आहे तो 1 तासानं कमी केलेला होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जुन्या लोटे औद्योगिक वसाहतीसाठी CETP प्लांट हा आहेच, परंतु नवीन जे आहे जिथे कोका कोला कंपनी येते, रेल्वेचा एक मोठा प्रोजेक्ट येतोय, तिथं देखील 10 MLTचा प्रोजेक्ट रेडी आहे. त्याच्यामुळे कुठेही CETP प्रकल्प बंद होता याची नोंद नाही. हा जो नवीन केलेला प्लांट आहे हा किती दशलक्ष लिटरचा आहे? जसं म्हटलं आदित्य तटकरे ते महोदय, मला या निमित्ताने मंत्री महोदयांना या संदर्भातली काही माहिती आपल्या माध्यमातून विचारायची आहे की CETPची जी अपूर्ण कामं आहेत, लोटे MIDC असेल, महाड MIDC असेल, रोहे MIDC असेल, दरवर्षी पावसाळ्यात जी आपल्याला अडचण जाणवते ती म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये पुराची परिस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवली. CETPची कामं अपुरी असल्यामुळे ज्या वेळेला पावसाचं प्रमाण वाढतं किंवा पुराची परिस्थिती येते त्यावेळेला त्या गोष्टीचा लाभ घेऊन ते जे सांडपाणी आहे ते अधिक सोडण्यात येतं आणि मग ते वेगवेगळ्या गावांमध्ये म्हणजे जी लगतची जे परिसर असतं तिथं ते सांडपाणी त्या ठिकाणी डिस्पोज ऑफ होतं आणि त्याच्यानी रोगराई जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये पसरते. तर माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती आहे की जी CETPची अपुरी कामं आहेत, लोटे MIDCच्या परिसरातील असतील, महाड असेल, रोहा असेल, तर इथली जी आहेत ती तात्काळ त्यांनी त्या जे अधिकारी आहेत किंवा ठेकेदार आहेत त्यांना पूर्ण करण्याच्या सूचना या द्याव्यात. आणि त्याचबरोबर आता पावसाळा बघितला तर 1-1.5 महिनाच राहिलेला आहे. मे महिन्याच्या एंडमध्ये आपल्या इथं पाऊस हा वेगाने सुरू होतो, जून जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो ज्यावेळेला पूर येण्याची शक्यता जास्ती असते. तर त्याच्या आधी काय उपाययोजना या संदर्भातल्या केल्या जातील जेणेकरून लगतच्या गावांमध्ये सांडपाणी जे आहे ते डिस्पोज ऑफ होणार नाही? अध्यक्ष महोदय, CETP हे वेगवेगळ्या MIDC मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लावले गेलेले आहेत, त्याची टेक्नॉलॉजी वेगळी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोट्याच्या संदर्भातला प्रश्न असल्यामुळे मी लोट्याच्या संदर्भात सांगितलं की CETP बंद नाही. तरी देखील सन्माननीय सदस्य आदित्यताईंनी जो या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे तो लवकरात लवकर त्याचा पूर्ण आढावा घेतला जाईल पूर्ण महाराष्ट्राच्या CETPचा आणि जिथे जिथे अपूर्ण काम आहे तिथे लवकरात लवकर ते पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातील. संग्राम तोपटेजी, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, जो प्रकल्प या ठिकाणी आपण कार्यान्वित आहे असं सांगताय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, जी काय ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम आपण त्या ठिकाणी राज्यभरामध्ये प्रचलित आहे त्या ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम ही या ठिकाणच्या प्रकल्पाची ऑनलाईन आहे का आणि ती जर असल्यास तिची माहिती आपण पटलावर ठेवणार का? नक्की माहिती पटलावर ठेवली जाईल, परंतु पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय मी जबाबदारीनं सांगतो की हा प्लांट बंद नव्हता आणि लोटे परशुरामच्या अजून नवीन जी MIDC आहे त्याच्यासाठी देखील CETP प्लांट ऑलरेडी तयार करून ठेवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 62,300
83. छापला अध्यक्ष महोदय, राज्यभरामध्ये रेशन कार्ड धारकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. अध्यक्ष महोदय, या गोरगरीब कार्ड धारकांना सरकारच्या वतीने जे रेशन देण्यात येतं, अध्यक्ष महोदय, सरकारचा उद्देश आहे की हा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचला पाहिजे. मात्र या रेशन कार्ड धारकांना त्यांच्या हक्काचं रेशन मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करावा लागतो. बऱ्याचदा रेशन दुकानदारांकडनं वेळेवर रेशन मिळत नाही, मिळालं तर ते कमी मिळतं. आणि आता ग्रामीण भागामध्ये हे रेशन कमी दरामध्ये घेणाऱ्या टोळींचं मोठ्या प्रमाणामध्ये हे दलाल गरिबांना त्रास देत असतात. म्हणून राज्य व केंद्र सरकारने काही योजना ह्या डीबीटी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. माझं मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकारने पीएम किसान असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत, ज्या दुष्काळ अनुदान किंवा शेतकरी कर्जमाफी मागच्या काळात जे डीबीटी केलं गेलेलं होतं, त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांना रेशन न देता सरकार ही रक्कम स्वरूपात त्यांच्या खात्यावर डीबीटी करणार का, आणि करणार असेल तर किती कालावधीमध्ये हा निर्णय आपण घेणार आहात? सन्माननीय सदस्य दानवे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यामध्ये आपणाला माहीत आहे की पूर्ण महाराष्ट्रामधील असणारे 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा गहू आणि तांदूळ देण्याची एक पूर्ण केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून एक उपक्रम चालू केला गेला होता आणि मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्रामधून तो उपक्रम बंद करण्याचं काम झालं आणि वारंवार केंद्राला सूचित करण्यात आलं की या संदर्भात काय निर्णय घेतला पाहिजे आणि केंद्राने त्या संदर्भात त्याची अवेलेबिलिटी नाही या संदर्भात जेव्हा सांगितलं तेव्हा राज्य शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण असणारे जवळजवळ या सर्व 14 जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना तो गहू आणि तांदूळ जो ज्या किमतीमध्ये विकत घेतला जात होता तेवढ्याच किमतीचे किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त पैसे केसरी शिधापत्रक धारकांना लाभार्थ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय हा घेण्यात आला आणि त्या सर्वांना 150 रुपये हे देण्याचा संदर्भातला निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर जानेवारी 2023च्या नंतर त्या संपूर्ण त्या लाभार्थ्यांना ते पैसे हे त्यांच्या डीबीटीने त्यांच्या अकाउंटवरती जाण्यासाठी जी केवायसी जी आहे केवायसी जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आता सुरू केली गेली आहे आणि जवळजवळ त्या प्रति महिना 60 कोटी रुपयापर्यंत हा ठीक आहे 39,97,183. सुलभाताई खोडके. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी म्हटलं आहे की राज्यातील औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील सर्व जिल्हे वर्धा असे शेतकरी आत्मग्रस्त असे हा विभाग आहे आणि यामध्ये काय केलंय की शेतकऱ्यांना जे केसरी कार्डवर त्याच्यावर त्यांना 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो गहू आणि तांदूळ मिळत होते. आता याच्यामध्ये शासनाने म्हटलंय की 28/2/23 पासून या ठिकाणी प्रति लाभार्थी 150 रुपये देणार आहे. आज गहू तांदूळाचे भाव किती वाढले आहे, किती महागाई झाली आहे. गहू 25 रुपये किलो, तांदूळ सुद्धा 25 ते 30 रुपये किलो मिळतो. म्हणजे व्यक्तीला किती मिळणार आहे, मग त्याचा सुद्धा पोट सुद्धा भरणार नाही आहे. म्हणून ही तुटपुंजी जर मदत दिली या शेतकरी आत्मग्रस्त या ठिकाणी असणारे हे शिधापत्रक म्हणजे केसरी कार्डवाले आहे तर यासाठी शासनाने जी दिली आहे ती तुटपुंजी आहे. याच्यामध्ये वाढ करून आपण पैसे द्या, पण प्रति व्यक्ती या ठिकाणी असताना 500 ते 1000 रुपये द्यायला पाहिजे आपण. तर या संदर्भात आपण काही निर्णय घेणार आहे का? सन्माननीय सदस्य यांनी जे सूचना केल्या आहेत हे बरोबर आहे, परंतु त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्यात आली. पूर्वी हा जो दर जो होता तो गव्हाचा 22 रुपये आणि तांदळाचा 23 रुपये होता आणि आत्ताचा जो दर आहे तो दर जो आहे तो 25 रुपये 88 पैसे हा असल्यामुळे त्या संदर्भातला निर्णय हा त्याच दृष्टिकोनातून घेण्यात आलेला आहे. भातकळकरजी. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन करीन की 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सर्व केशरी शिधापत्रक धारकांना त्यांनी
धान्य द्यायला सुरुवात केली आणि आता डीबीटीच्या माध्यमातून देणार आहेत. माझा एकच प्रश्न स्पेसिफिक आहे, कोविडच्या सर्व कालखंडामध्ये केंद्र सरकारने 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ हा मोफत देण्याची योजना चालू केल्यानंतर राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतल्या लाभार्थ्यांचं प्रमाण नंतरच्या काळामध्ये मधल्या सरकारच्या काळात कमी झालं होतं. ज्यांनी हमीपत्र भरून आपल्या काळात चालू केलं होतं त्या संदर्भातला पुनर्विचार करून या योजनेच्या अंतर्गतल्या लाभार्थ्यांची संख्या वाढवणार का आणि विशेषतः शहरांमधील झोपडपट्टी विभागातून अशा पद्धतीची योजना राबवणार का? सन्माननीय सदस्य अतुल भातखळकरजी यांनी जी सूचना केली आहे या सूचनेचा सुद्धा नंतरच्या काळामध्ये नक्की विचार प्रश्न उत्तराचा तास संपला आहे. मला एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पाहिजे, परवानगी द्यावी. अध्यक्ष महोदय, आज वृत्तपत्रामध्ये द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये फ्रंट पेजलाच पहिल्याच पानावर एक बातमी आलेली आहे आणि ती बातमी सरकारमधले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याशी संबंधित, म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीशी संबंधित आहे. अमृता फडणवीस फाइल्स FIR अगेन्स्ट डिझायनर, अशा प्रकारची बातमी आहे. आम्हाला हा फक्त सभागृहाला एक माहिती पाहिजे की ह्याच्यातली सत्यता काय, कारण शेवटी आज आपण पब्लिक फिगर आहात, आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, 5 वर्ष मुख्यमंत्री होता, विरोधी पक्ष नेते होता आणि आपल्या धर्मपत्नींचा फोटो टाकून ही बातमी आलेली असल्यामुळं सगळ्यांना कळलं पाहिजे की काय ह्याच्यातली नक्की सत्यता आहे. हे मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने मुद्दा उपस्थित करायचा. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी इंडियन एक्सप्रेस मधली एक बातमीचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. खरं म्हणजे मी तर त्यांचे आभारच मानेन की त्यांनी हा विषय उपस्थित केल्यामुळे त्यातली बरीच वस्तुस्थिती ही आपल्याला सभागृहापुढे आणता येईल आणि आपण काम करत असताना काय काय घडतं हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देता येईल. मुळामध्ये वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक FIR फाईल केला आहे की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पहिले पैसे ऑफर करण्यात आले, मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला आणि याची वस्तुस्थिती अशी आहे की अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती आहे जो गेले कदाचित 7-8 वर्ष हा फरार आहे आणि या व्यक्तीवर 14-15 गुन्हे आहेत आणि याची एक मुलगी आहे, ती अतिशय शिकली सवरली आहे, हुशार आहे प्रचंड. ही मुलगी सुरुवातीला 15-16च्या दरम्यान कधीतरी अमृताला भेटत होती, मग नंतर तिचं येणं बंद झालं आणि अचानक 2021 साली या मुलीने पुन्हा माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं आणि त्यावेळेस मग तिने सांगणं सुरू केलं की मी डिझायनर आहे, मी डिझायनर क्लोथ्स तयार करते आणि आता माझा बिझनेस चाललो आहे, मी आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करते आणि त्यासोबत मग तिने सांगितलं की मी बेस्ट 50 पॉवरफुल वुमनमध्ये आता माझं नाव आलेलं आहे. त्यानंतर तिने सांगितलं की माझी आई वारली, मी तिच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे, तुम्ही त्याचं प्रकाशन करा, असं एक घरच्या घरी प्रकाशन करून घेतलं आणि एक विश्वास संपादित केला. आणि हा विश्वास संपादित केल्यानंतर काही दिवसांनी तिने येणं जाणं चालू केलं. मग ती कधी म्हणायची की आता तुम्ही डिझायनर माझे क्लोथ्स तुम्ही वापरा. आता इथे पद्धत आहे की डिझायनर क्लोथ वापरायचे असतात, ते परत करायचे असतात, ही मुंबईतली पद्धत आहे. माझी पत्नी सोशल लाईफमध्ये असल्यामुळे ती देखील ते करत असते, सगळेच करतात मुंबईमध्ये. त्याप्रमाणे त्यातनं अजून विश्वास संपादन झाला. मग ती डिझायनर कपडे घेऊन यायची किंवा काही अजून गोष्टी घेऊन यायची. हळूच एक दिवस तिने सांगितलं की माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलाय आणि तुम्ही त्यांना सोडवा. तर माझ्या पत्नीने सांगितलं की ठीक आहे, तुझं काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक. तोपर्यंत म्हणजे हे जे तिने सांगणं चालू केलं तोपर्यंत सरकार बदललं नव्हतं. हे सांगितलं सरकार बदलल्यावर, तोपर्यंत ती फक्त त्या ठिकाणी विश्वास संपादन करत होती. आणि मग सरकार बदलल्यानंतर तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा. तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, DCM साहेब त्यात पाहतील काय करायचं.
काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू. त्यावेळेस माझ्या पत्नीने सिरियसली घेतलं नाही आणि तिला सांगितलं की हे आमचं काम नाही आणि हे फालतू गोष्टी माझ्याशी करायच्या नाहीत. त्यानंतर परत तिने संबंध ठेवले आणि मग एक दिवस तिने हे सांगितलं पुन्हा की बघा आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल. आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या. माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधनं त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही, पण हे मला सांगू नको. आणि जेव्हा मग वारंवार हा बुकीजचा विषय लागला तर माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केला, फोनवर ब्लॉक केला. ब्लॉक केल्यानंतर 2 दिवसांनी एका अननोन नंबरवरनं काही व्हिडिओज आले, काही क्लिप आल्या मोठ्या प्रमाणात आणि त्या ज्यावेळेस उघडून बघितल्या तर काही त्यातलं फालतूचं संभाषण जे काही पत्नीचं तिचं होतं सगळं ती टेप करत होती. पण त्यात काही गंभीर काहीच नाही. काही व्हिडिओज आले आणि हे व्हिडिओज आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये ती हार घालतीये, एखाद्या याच्यात पण तो म्यूट करून ठेवलाय, एखाद्या याच्यात अंगठी घालतीये, अशा प्रकारचे पण ते परत केलेलंही दिसत आहे त्याच्यामध्ये. या व्हिडिओमध्ये एक अत्यंत गंभीर व्हिडिओ दिसला आणि तो व्हिडिओ असा दिसला की ही मुलगी बाहेर कुठेतरी म्हणजे तिने व्हिडिओ तयार केलाय, एक बॅग भरते, त्या बॅगेत पैसे भरते आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाठवला की तशीच बॅग ती आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते, जी एक बाई आमच्याकडे काम करते तिला देते. आणि मग त्याच्यात त्यांनी त्या व्यक्तीने धमक्या पाठवल्या की बघा हे सगळे आता आमच्याकडे व्हिडिओ आहेत, हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल, माझे सगळ्या पक्षांचे संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्ही तात्काळ आम्हाला मदतही करा, आमच्या सगळ्या केसेस परत घेण्याचा तुम्ही या ठिकाणी कारवाई सुरू करा. त्यावेळेस मग मला माझ्या पत्नीने ते सगळं सांगितलं. लागलीच मी पोलिसांना बोलवलं, ते सगळं पोलिसांना सांगितलं. तात्काळ FIR त्याचा दाखल करून घेतला, पण FIR पब्लिक नाही केला. आणि तो पब्लिक याकरता नाही केला की पोलिसांचं मत असं होतं की हा ॲब्स्कॉन्डिंग आहे, आता याला आपण ट्रॅप करू शकू, हा तुम्हाला संपर्क करेल. आणि म्हणून त्या व्हिडिओचं फॉरेन्सिकही केलं आणि फॉर्च्युनेटली त्या सगळ्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हणजे जसं हे बॅग आहे तर जी भरलेली बॅग आहे आणि जी दिलेली बॅग आहे जिचा फ्रेम बाय फ्रेम झालेला आहे, ती ज्या बाईला दिली तिने ती उघडली होती कारण तिला सांगितलं होतं कपडे आहेत, त्यामुळे तोही फोटो त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये क्लिअर कट हे येत आहे की ही जी भरलेली बॅग आहे आणि ही जी दिलेली बॅग आहे ह्या 2 वेगळ्या आहेत किंवा त्याच्यामध्ये हे पैसे वगैरे नाही आहेत. पण मग हे पोलिसांना ज्यावेळेस सांगितलं तर पोलिसांनी सांगितलं की त्यांना एंगेज करू आणि मग त्यांची अशी एंगेजमेंट सुरू केली. एंगेजमेंट सुरू केल्यानंतर इतक्या धक्कादायक गोष्टी त्यातनं बाहेर यायला लागल्या. मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं, पण आता मला मदत करा, मी हे कुठेच देणार नाहीत. कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहित नाही, पोलिसांना माहित नाही आहे आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी. आणि मग बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलीसवाल्यांची नावं, काही नेत्यांची नावं, मी कोणावर आरोप करत नाहीये, त्यांनी घेतली. सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशनमध्ये ज्यावेळेस ती मुलगी तिला कारण एंगेज करत होतो, तिला भेटायला बोलवलं, तर तिने बोलताना हे सांगितलं की मागच्या CPच्या काळामध्ये आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती, तुम्ही आल्यावर ती थांबली. आणि मग बोलता बोलता तिने सांगितलं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की तर तिने काही नावं घेतली, आता जाऊ द्या की नाही थोडं सिरियसली थांबा जरा. थोडा सिरियस
म्हणजे हा विषय जो आहे ना, हा आपल्या सगळ्यांना समजून घेण्याचा विषय आहे. काय होऊ शकतं याचा, हा काय होऊ शकतं याचा विषय आहे. बोलू दे. आणि मग बोलता बोलता तिने ही हिंट दिली की कसं आम्हाला हे करायला सांगण्यात आलं होतं, आणि आता जर तुम्ही आमच्या केसेस वापस केल्या तर आम्ही उलटं सांगू, आम्ही उलटं सांगायला तयार आहोत. आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आता रेकॉर्डेड स्वरूपात आहेत, काही रेकॉर्डेड स्वरूपात नाही आहेत, पण त्यावेळी जे जे बोललं गेलं ते पोलीस डायरीत एंट्री करून घेतली आहे. आणि असं करत आता जवळपास तो व्यक्ती ट्रॅपमध्ये येणार होता, परंतु शेवटी आपण FIR जेव्हा दाखल करतो तो फार काळ काही लपून राहत नाही, त्यामुळे तो FIR कोर्टात 2 दिवसातच आपण पाठवतो. त्यामुळे एका वृत्तपत्राच्या हाती तो लागला आणि वृत्तपत्राने तो छापला. त्यामुळे आता कदाचित मुलगी सापडेल की नाही मला माहित नाही, पण तो माणूस तो पळालेला जातो, गेले 5-7 वर्ष पळालेला आहे. त्यामुळे तो माणूस आता सापडेल की नाही माहिती नाही, पण प्रयत्न हा होता, कदाचित तो 2-3 दिवसात हातात आला असता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सगळं बघितल्यानंतर, म्हणजे मी पुन्हा सांगतो, माझा कोणावर आरोप नाही आहे, पण ज्या प्रकारच्या हिंट तिने दिल्या, मी वारंवार हे सांगत होतो यापूर्वीही की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण काहीच सापडलं नाही. आणि मला ही हिंट होती की माझ्या कुटुंबावरही काहीतरी चाललेलं आहे, कारण काही लोक मला सांगायचे की तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण ईश्वराची कृपा आहे की या संदर्भात सगळे पुरावे हे त्या ठिकाणी हातामध्ये आले. तो व्यक्ती जर हातामध्ये आला असता तर मला असं वाटतं की फारच म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे. आणि विशेषतः आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनेक मोठ्या नेत्यांशी कन्व्हर्सेशन त्या व्यक्तीची आहेत, म्हणजे या संदर्भातले नाही आहेत, जुने जुने कन्व्हर्सेशन आहेत की जे त्यांनी हे दाखवण्याकरता पाठवले की बघा माझं सगळ्यांची कशी ओळख आहे. अनेक मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मी तर आपला आभारी आहे की आपण हा विषय उपस्थित केला आणि आता पोलीस या संदर्भात सगळी कारवाई करतात. त्या व्यक्तीला शोधून काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे होतोय, तो सापडेल, त्याच्यावर कारवाई होईल. पण मी या निमित्ताने एवढंच सांगतो की राजकारणामध्ये कुठल्या पातळीवर आपण चाललो आहोत याचाही कधीतरी विचार हा आपल्याला करावा लागेल. जरा काय काय व्हिडिओ तयार केले आहेत. एक व्हिडिओ असा आहे की माझ्या पत्नीशी बोलते ती आणि बोलता बोलता साईडला गेली आहे आणि असे डॉलर दाखवले, डॉलर मी आता यांना देणार आहे. दिल्याचं कुठे दाखवलं नाही, मी यांना देणार आहे. आणि जवळजवळ 1.5 वर्ष ही मुलगी फोनवर बोलत होती, प्रत्येक फोन टेप करत होती. 1.5 वर्ष ती घरी येत होती आणि सोबत भाऊ किंवा कोणी बहीण कोणीतरी घेऊन यायचे, तो कॅमेऱ्याने पूर्ण जे जे काय ते शूट करून घेऊन जायचे. पण फॉर्च्युनेटली या सगळ्या याच्यात कुठलीही अशी आक्षेपार्ह गोष्ट ही त्यांना मिळाली नाही. आणि म्हणून मग शेवटी त्यांनी अशा प्रकारचा ट्रॅप तयार करण्याचा प्रयत्न केला. पण फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तेही अतिशय क्लिअर या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला खरोखर दुःख आहे की राजकारणामध्ये आपण कुठल्या स्तरावर चालू, आता याच्यामध्ये राजकीय आहे की नाही हे आज मी सांगू शकत नाही दादा. कारण जी व्यक्ती हे म्हणते की त्यांनी सांगितलं, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या बाजूने बोलतो आणि सांगतो की त्यांनी कसं करायला सांगितलं होतं, तर अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न आहे. पण आता याची योग्य ती चौकशी होईल. धन्यवाद. चला पुढे घेऊ ना, निर्णय तर देऊ दे, निर्णय देऊ दे ना. लेईंग झाल्यानंतर मी स्थगनवरचा निर्णय देतो. सांगतो एक मिनिट. सन्मान्य नाना पटोलेजी, आज डिमांडवरती चर्चा आहे आणि नियमानुसार जेव्हा डिमांडवरती चर्चा असते तेव्हा आपण ऑर्डर ऑफ द डे मध्ये स्थगन वगैरे काही दाखवत नाही, परंतु आपल्यासाठी विशेष बाब करायला लागणारच. त्यामुळे त्याचं रुलिंग दिल्यानंतर
तुम्हाला अर्धा मिनिटं तरी बोलायला द्यायला लागेल. तर आता पुढे जाऊया. आज आपल्या या सभागृहाच्या सदस्या कुमारी आदिती तटकरेताईंचं वाढदिवस असल्यामुळे सभागृहाच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. चला द्या लेंग घ्या लेंग. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. मुख्यमंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013चा कलम 394 अन्वये महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित पुणे यांचा सन 2017-18 या वर्षाचा 16वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. उपमुख्यमंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड ब अन्वय महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचा सन 2021-22 या वर्षाचा 17वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजीच्या अशासकीय कामकाजाबाबत घोषणा. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी अशासकीय कामकाज ठराव घेण्यात येणार आहेत. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी कामकाजाच्या क्रमात दर्शवण्यात आलेल्या परंतु चर्चा न झालेल्या 6 अशासकीय ठराव चर्चेकरता घेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. अशासकीय ठरावांना द्यायचा वेळ अशासकीय विधेयके व ठराव समितीने निश्चित करावयाचा असतो. तथापि सध्या अशासकीय विधेयके व ठराव समिती नव्याने गठीत करण्यात येत असल्याने मी शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी अशासकीय कामकाजासाठी उपलब्ध असलेले 150 मिनिटांच्या वेळेपैकी 30 मिनिटांचा वेळ पूर्वस्थापना असलेल्या विधेयकांना व उर्वरित 120 मिनिटांचा वेळ चर्चेकरता घेण्यात येणाऱ्या खालील नमूद ठरावांना देत आहे. श्री प्रताप अडसड विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 133 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 17 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 59 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 69 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्रीमती मोनिका राजळे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 231 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्री संजय मामा शिंदे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 219 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. वरीलपैकी कोणताही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आपण सन्माननीय नाना पटोले साहेबांच्या त्यांनी काही प्रश्न उपस्थित केला उत्तर दिलं तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात आहे आणि आपण सर्वांनी ही गोष्ट फार गांभीर्याने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मौजे टाकळी मानूर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील 10वीच्या परीक्षा केंद्रावर जमावाकडनं अध्यक्ष महोदय हल्ला झाला. कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच अध्यक्ष महोदय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवार 15 तारखेला 2023 म्हणजे कालच 12च्या दरम्यान 10वीच्या भूमितीचा पेपर होता आणि सदरची घटना अध्यक्ष महोदय घडलेली आहे. अध्यक्ष महोदय, जर एक तर आपण कॉपी करू नये कारण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनींच्यावर अन्याय होतो म्हणून ती कॉपी न करता कसे पेपर लिहिले जातील याबद्दलची आपण तत्परता दाखवतो. परंतु आता हे पाथर्डीची घटना एवढी भयानक आहे की अध्यक्ष महोदय, पाथर्डीच्या घटनेनंतर जालन्यात देखील परीक्षा दरम्यान जिल्हा परिषद शाळा सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जिवे मारू अशा प्रकारच्या धमक्या केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांना दिलेल्या आहे. एकंदरीतच अध्यक्ष महोदय, असे जर हल्ले व्हायला लागले तर ते पण कोणतरी शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत किंवा ते आपले केंद्र संचालक आहेत, पर्यवेक्षक आहेत आणि कॉपी करण्यास मज्जाव करायला जर आपण लागलो तर जमावाने परीक्षा केंद्रच ताब्यामध्ये घेऊन सामूहिक कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शासनाच्या बोर्डाच्या परीक्षेत हे गैरप्रकार होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय काहीतरी कडक भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये कॉपी पुरवण्याचं केंद्र संचालकांना धमक्या देण्याच्या घटना ह्या घडतात. त्याच्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा अभियान व्यवस्थित राबवण्याच्या करता निश्चितपणे राज्य सरकारने यामध्ये काहीतरी भूमिका घेऊन कुणाचं धाडस होणार नाही. त्याच्यामध्ये काय कायदा नवीन एखादा कायदा करायचा असेल तर आपण विधिमंडळामध्ये आम्ही पण त्या कायद्याला मदत करायला तयार आहोत. परंतु हे तातडीनं थांबलं पाहिजे का म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकावता कामा नये. नाहीतर मेरिटच्या विद्यार्थ्यांचं वाटोळ होईल. नको ते विद्यार्थी पुढे येतील आणि पुढं सगळ्या एकंदरीत राज्याचंच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अशोक चव्हाण साहेब. हो ते सगळ्यांचं होते मग. कालच आपण विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की सभागृहामध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या बैठका घ्यायच्या आहेत त्या अधिवेशन संपण्याच्या अगोदर घेतल्या पाहिजे, ती चांगली गोष्ट आहे. पण अध्यक्ष महोदय, मला अजून एक बाब आपल्या निदर्शनास आणायची आहे की या सभागृहामध्ये अनेक आश्वासनं शासनाच्या वतीने दिली जातात. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासंदर्भामध्ये 5-5, 10-10 वर्ष त्याची पूर्तता केल्या जात नाही आणि नंतर विभागामार्फत ती आश्वासनं वगळण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव येतात. मला आपल्याला विनंती करायची, कुठल्याही सभागृहातलं दिलेलं आश्वासन त्याला एक सँक्टिटी आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अशा प्रकारची दिलेली आश्वासनं सभागृहातली याची यादी अध्यक्ष महोदय, या आश्वासनांची यादी आपण ज्यावेळेस सभागृह संपतं त्यावेळेस कार्यवाही वाचून दाखवता की किती प्रश्न झाले, किती कार्यकाळ झाला, किती त्याच्यामध्ये वेळ गेला. आमचं म्हणणं तशी आश्वासनांची यादी सुद्धा सभागृहाच्या पटलावर शेवटच्या ठेवण्यात यावी आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भातली सुद्धा एक काही कालावधी ठरला पाहिजे की ज्याच्यामध्ये सभागृहात दिलेली आश्वासनाची कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश शासनाला दिले पाहिजे. अशी विनंती या ठिकाणी. सन्मान्य अशोक चव्हाण साहेबांनी जो मुद्दा मांडला, आश्वासनं जी सभागृहात दिली जातात त्या संदर्भातली आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सभागृहाची आश्वासन समिती आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याची अजून आपण पुनर्स्थापना केली नाहीये. त्यामुळे ती आपण ह्या अधिवेशनातच करू आणि आश्वासन समिती ही त्यांच्या समोर असणाऱ्या याचिका असतात, पिटिशन असतात किंवा आश्वासनं असतात, त्याची संपूर्ण माहिती ही प्रत्येक वर्षी सादर करत असतात प्रत्येक अधिवेशनात. तर आपण शक्यतो ही समिती हे अधिवेशन संपण्यापूर्वी बनवू आणि त्यांच्याकडनं हा पूर्ण रेकॉर्ड जो आहे तो पटलावर ठेवू. महोदय, आपण जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. कारण माझ्या लक्षात आहे की मागच्या काळामध्ये आश्वासन कमिटीने खूप चांगलं काम केलंय आणि जर आश्वासन समिती कामात राहिली तर इतकी जुनी सगळी आश्वासनं, म्हणजे मला आता प्रमुख कोण होते आठवत नाही, पण नाही प्रमोद शेंडेंचं तर ते विनंती अर्ज होती. हा, पण दोन आश्वासन समित्या मला अगदी आठवतात की ज्यांनी अध्यक्ष महोदय एका सत्रामध्ये 4-4, 5-5 आपले रिपोर्ट मांडले आणि त्या आश्वासना पूर्ततेचे अहवाल जे आहेत ते अहवाल मांडले. त्यामुळे आपण जरूर ती तयार करावी आणि शासन देखील त्याला पूर्ण कॉपरेट करेल. या अधिवेशनामध्ये दिलेल्या आश्वासनाची यादी पटलावर शेवटी ठेवून आपण या अधिवेशनामध्ये शासनाच्या मग किती आश्वासन दिली गेली हाची यादी शेवटी ठेवा आपण सभागृहात, मग ते समिती करत राहील आपलं काम. आमचं म्हणणं एवढंच आहे. ठीक आहे. उपमुख्यमंत्री महोदय, आपण सभागृहात आहात. आम्हाला एक विधानसभेमध्ये खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला होता लक्षवेधीच्या निमित्तानं आणि त्या संदर्भामध्ये हुतात्मा ज्यांनी ब्रिटिश सरकारकडनं फाशीची शिक्षा पत्करून जीवाचं बलिदान देणारे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगर तालुक्यात त्यांच्या जन्मस्थळी असलेला स्मारक परिसर विकास आराखडा मंजूर करण्याकरता समिती गठीत करायची. मला आत्ताच त्यांनी पत्र दिलं मुनगंटीवार साहेबांनी, कारण मी पण त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते आणि शासन निर्णय त्यांनी तातडीनं काढला समिती स्थापन करण्याचा. उपमुख्यमंत्री महोदय, ह्याच्यात विभागीय आयुक्त अध्यक्ष आहेत, पण सदस्य श्रीरंग बारणे लोकसभा सदस्य, शिवाजीराव आढळराव पाटील माजी लोकसभा सदस्य, अध्यक्ष महोदय मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत आणि तिथं डॉक्टर अमोल कोल्हे.
उपमुख्यमंत्री महोदय अमोल कोल्हेंचं नावच नाही, बाकीचे पण आहेत. तो तुमचा अधिकार आहे. मला भीमराव तापकीर आहेत, अतुल भातखळकर आहेत, दिलीप मोहिते पाटील आहेत, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, विजय शिवतारे, शरद सोनवणे, नितीन गोरे, रमेश कोंडे, बरेच ती मोठी यादी आहे. परंतु त्या जे स्वतः त्याचं प्रतिनिधित्व पार्लमेंटमध्ये करतात असं आपण उपमुख्यमंत्री महोदय करत नाही. तर त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त पुणेच्या नंतर सदस्य म्हणून पहिलं नाव सिनियरिटी प्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हेंचं आलं पाहिजे. नंतर तुम्ही इतर पण नावं ठेवली तर आमचं हरकत नाही. तेवढी सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे. सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना या संदर्भात सूचना केल्या जाते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जलसंपदा मंत्री देवेंद्र साहेब इथं उपस्थित आहेत. अतिशय महत्वाचा विषय माझ्या मतदारसंघाचा आहे. 9 तारखेला माझ्याकडे जो सीना धरण आहे त्यातून जो कनाल 72 किलोमीटरचा कनाल माझ्या मतदारसंघातून जातो. 22 गावं त्याच्यावर अवलंबून आहेत. 9 तारखेला तो कनाल हा गुरव पिंपरी रोडच्या जवळ त्या ठिकाणी फुटला. अध्यक्ष महोदय, त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली, बैठका घेतल्या, आमचे पदाधिकारी भेटले. त्याला 2 पर्याय काढण्यात आले. अध्यक्ष महोदय, एक पर्याय 1.5 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतो, कारण 45 वर्षापूर्वीचा कनाल आहे. एक पर्याय 8 दिवसामध्ये होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, सगळे शेतकरी एकत्रित आले होते. मग तसं ठरलं की आपण 8 दिवसाचा पर्याय घेऊ, कारण आता पिकं शेतामध्ये आहेत आणि आता पाणी नाही मिळालं तर 25 किलोमीटर ते 72 किलोमीटर जे शेतकरी सगळे नुकसानात जातात. हजारो शेतकरी आहेत. तर इथं मंत्री महोदय आहेत. अध्यक्ष महोदय, हा मुख्य अभियंता कृष्णा खोरे महामंडळाकडे हा प्रस्ताव आता गेलेला आहे. मंत्री महोदय तिथे अध्यक्ष आहेत. मंत्री महोदय, आपण आजच्या आज निर्णय त्या ठिकाणी घेतला तर पुढच्या 4 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल आणि त्या 3-4 हजार शेतकऱ्याला मदत होईल, नाही तर अक्षरशः त्यांचं घर उद्ध्वस्त होईल. अध्यक्ष महोदय, रुलिंग द्या. अध्यक्ष महोदय, फार महत्वाचा विषय आहे. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री आज महोदय, गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी स्थगन प्रस्तावाच्या एकूण 4 सूचना प्राप्त झाल्या आहेत. परंतु आज दिनांक 2023-2024 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान दुसरा दिवस असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम 251(2) अन्वये स्थगन प्रस्ताव घेता येणार नाहीत. आता या सर्व सूचनेस मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. नाना पटोलेजी बोला. अध्यक्ष सन्माननीय सदस्य रोहित पवार यांनी जो मुद्दा मांडलाय तात्काळ माहिती घेण्यात येईल आणि योग्य सूचना दिल्या जातील. ठीक. अध्यक्ष महाराज, नवी मुंबईतील बेलापूर येथील रहिवासी विकासक शाहूजी मंजरी पटेल वय 50 याची नेरूळ येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याचे 16/3/2023 रोजी निदर्शनास आलेले आहे. सदर विकासक नेरूळ येथे आले असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञान दोघांनी त्यांची कार अडवून 4 गोळ्या झाडल्याने त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू होणे आणि त्या गतवर्षी येथील घनसोली मध्ये अशा प्रकारे एका विकासकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली असणे, या हत्येमुळे तेथील बांधकाम क्षेत्रात घबराटीचे व असुरक्षिततेची भावना निर्माण होणे आणि राज्यात दिवसाढवळ्या विकासकांची हत्या होणे, यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येत आहे. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. जसं मगाशी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या घरातलं विषय मांडला, मगाशी आपल्या विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या परीक्षा केंद्रावरच लाठ्याकाठ्या घेऊन लोक कॉपी पोचायला गेले. काय माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं हे राज्य आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या पद्धतीच्या घटना होतात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री इथं सभागृहात आहे. अध्यक्ष महाराज, लोकांमध्ये दहशत आहे. मधल्या काळामध्ये कोयता गँग आली, त्याच्यानी मोठ्या दहशत झाली. अजूनही त्याची दहशत लोकांमध्ये आहे. दिवसाढवळ्या दरोडे पडण्याचे आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवृत्त्या सुरू झालेल्या आहेत. माननीय गृहमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं याचं एक प्रॉपर निवेदन आणि शासनाची करायची कारवाई, एवढंच आमचं म्हणायचं. अध्यक्ष महाराज, आपण स्थगन नाकारलं नाही तर मी स्थगन यार चर्चा करावी अशी मागणी केली असती, पण माननीय गृहमंत्र्यांनी याच्यावर उत्तर द्यावं एवढंच आमचं विनंती आहे. अध्यक्ष महोदय, याचं निवेदन करण्यात येईल. नाही, एक मिनिट. आपण आपल्याकडे आज बिझनेस भरपूर आहे, त्यामुळे आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी काय देणार नाही. आपण एकच मिनिटात आठवतात अध्यक्ष, मी आपला आभारी. अध्यक्ष महाराज, एक विषय अत्यंत महत्वाचा
आणि माझं असं आहे की या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री बसले आहेत, त्यांनी सुद्धा इथे लक्ष द्यावं अशी विनंती आहे महाराज. अध्यक्ष महाराज, कालच टीव्हीवर मोठ्या प्रमाणात एक न्यूज आली आणि त्या वर्तमानपत्रामध्ये आली की नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी स्ट्रीट डॉग जे आहे त्या कुत्र्यांनी त्या गरीब मुलांचे 3 मुलांना चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केलेला आहे. त्यांचे गाल चावून टाकलेले आहे. ते तिन्ही बालक लहान लहान गरीब झोपडपट्टी लहान अध्यक्ष महाराज, हे अत्यंत महत्वाचं आहे कारण याच्याकडे आपण रस्ता, नाली, पूल हे सगळं पाहत असतो. फार महत्वाचा विषय आहे की त्या स्ट्रे डॉग्सनी उपमुख्यमंत्री मध्ये आपल्याला माहिती आहे की नागपूरचा सुद्धा एक प्रस्ताव आला पाहिजे. स्ट्रे डॉगचा मोठा हवाक आहे. त्या लहान पोराला, त्या 3 लहान पोराला त्या कुत्र्याला गाल खाऊन टाकले त्याचे. ते सरकारी दवाखान्यामध्ये आहे. कुठेतरी राजस्थानाच्या स्तरावर ह्या संबंधी ह्या स्ट्रीट डॉग्स बद्दल कुठेतरी आपण त्याचं स्टरलायझेशन म्हणा, त्याचा उपक्रम कुठेतरी राबवा आणि हे जे बालक आहेत ह्या 3 बालकाला शासकीय खर्चाने त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारचं त्याचे माझं मत इथे. सन्माननीय सदस्य सुनील केदारजींनी मांडलेली माहिती अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे शासनाने यावरती सखोल नाही, निश्चितपणे तात्काळ कलेक्टरला सूचना देण्यात येतील की त्यांच्यावर शासकीय खर्चाने जे काही उपचार आहेत ते करण्यात येतील अध्यक्ष महोदय, आणि यावर कारवाई देखील सूचित करण्यात येईल. टोपे साहेब संपवा आता. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मला उपमुख्यमंत्री महोदय एकच मिनिट. अध्यक्ष महोदय काय पाहिजे ऐकत बोला. अध्यक्ष महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला शेतकरी हा आपला सगळ्यात महत्वाचा आपला कणा आहे, महत्व आहे. उपमुख्यमंत्री महोदय, झालंय असं की जिल्ह्यामध्ये मला आता अनेक मेसेजेस आले की ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज थकतं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, मग SBI असो किंवा अन्य बँका असो, त्या ठिकाणी ते होल्ड असा शब्द येतो. होल्ड करतात ते. आणि होल्ड कुणासाठी करतात ते की ज्यांचं थकलेलं आहे ते. मग त्यांचे काय काय खाते होल्ड होतात. तुमचं PM किसान होल्ड होऊन जातं, अनुदान दिलं शासनाने होल्ड होऊन जातं, विमा दिला होल्ड होऊन जातं. तर ह्या सगळ्या माध्यमातून कुठलेही पैसे विड्रॉ करता येत नाही. आणि अध्यक्ष महोदय, या बाबी अत्यंत गंभीर आहेत. मला असं वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर म्हणून आपण कळवावं आणि अशा पद्धतीनं होल्ड करू नये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संदर्भात. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे शासनाने वारंवार GR काढलेला आहे, SLBCलाही सांगितलेलं आहे की अनुदानाचे पैसे, PM किसानचे पैसे किंवा विम्याचे पैसे हे थांबवता येणार नाहीत. खातं एकच असतं, त्याच खात्यात ते जातात. वारंवार SLBC मध्ये सगळ्या बँकांनी मान्य केल्या, पण आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे. अनेक वेळा बँका स्वतःचं डोकं लावून अशा प्रकारे त्रास देतात. त्यामुळे पुन्हा एकदा SLBCच्या चेअरमनला आजच सांगण्यात येईल आणि सगळ्या बँकांना त्या संदर्भात सेन्सिटाईज. नंतर शेवटचं चला. अध्यक्ष महोदय, बोला. मी सभागृहामध्ये असताना माझ्याकडे एकाची आत्महत्या झाली. तो JEA जिल्हा परिषद, त्याचा माझा कुठेही संबंध नाही. तरी सुद्धा त्या ठिकाणी माझ्या विरुद्ध तक्रार करण्यात आली. मागच्या वेळेला अशा प्रकारची खोटी, मी सभागृहात असताना खोटी तक्रार करून माझे FIR मध्ये नाव टाकण्यात आलं. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला काही हक्क आहे की नाही, आम्हाला संरक्षण मिळेल की नाही. तिथं खोट्या लोक कंप्लेंट करणार, आमची नावं टाकणार. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री वेळ आली ती आमच्यावर सुद्धा या अगोदर 2 वेळा आली, आता 3ऱ्यांदा येते. लोकप्रतिनिधींना काही संरक्षण देणार आहे की नाही, या बाबतीत शासनाने गंभीर दखल घ्यावी. ठीक, बोला खोतकर साहेब. माझ्या वेळी यापूर्वी सुद्धा 2 खोट्या कंप्लेंट झाल्या मी सभागृहामध्ये असताना. आता सुद्धा एका JEAने आत्महत्या केली, त्याचा माझा काडीचाही संबंध नाही. पण तिथं माझ्यावर एखाद्या वेळा कंप्लेंट होण्याची शक्यता आहे. अशा चुकीच्या कंप्लेंट देऊन लोकप्रतिनिधींना अडचणी आणण्याचं काम करतात, त्याबद्दल योग्य ती दखल घ्या. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये कालच्या 7 वाजता वाघांनी एक 4 वर्षाची मुलगी तिचा हल्ला करून ती मृत्युमुखी पडली. 4 तास त्या ठिकाणी फॉरेस्ट खात्याला सांगून त्या ठिकाणी फॉरेस्टची एकही कर्मचारी गेला नाही. एका महिन्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फक्त 2 किलोमीटर जात 3री मुलगी या ठिकाणी वाघाने पकडली. परंतु वारंवार त्या ठिकाणी सांगून सुद्धा फॉरेस्ट खात्याचे लोक कुठली काहीच कारवाई करत नाही. साहेब 1-4 तासांनी त्या ठिकाणी गाडी गेलेली आहे. फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन केला म्हणजे माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. शेजारच्या सरपंचांनी फोन केला म्हणजे गाडी वेळेवर नाही, म्हणजे असे अधिकारी खोटं बोल, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब, माझी अशी विनंती. चला राज भोळे. पॉइंट ऑफ इन्व्हेस्टच्या माध्यमातून थांबा जरा.
तो गंभीर विषय आहे, त्याची तात्काळ अध्यक्ष महोदय माहिती घेतली जाईल आणि कारवाई केली जाईल. चला भोये साहेब बोला. अध्यक्ष महोदय, ज्या जळगाव शहरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे गृह खातं आहे, माझी विनंती आहे की महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा 40 वर्षापूर्वी असलेला पुतळा तिथून सकाळी हटवण्यात आला आणि तिथे मोठं माप 8-10 हजार बौद्ध समाजाचे लोक जमले आणि तो पुतळा परत आम्ही साहेबांशी स्वतः बोललो, तो पुतळा परत बसवला. पण आज तो मोठा मोर्चा निघालेला आहे आणि मला वाटतं कायदा सुव्यवस्था खराब होऊ शकतो आणि या माध्यमातून मला वाटतं शासनाने जर दखल घेतली आणि तिथे कुठलीही ऑर्डर नसताना तो पुतळा कोणाच्या सांगण्यावरून काढला गेला, मला वाटतं याची आपण जर नोंद घेतली, याची चौकशी केली तर उद्या कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही, ही माझी विनंती आहे. ठीक आहे, नोंद घेतली. नारायणराव बोला. मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासनाला एक निदर्शनास आणून देतो की राज्यातील शेतकरी बांधव शासनाकडून HDFC विमा कंपनीच्या माध्यमातून विम्याची रक्कम देण्यात येते. जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या त्यांनाच पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली. ज्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार केल्या नाहीत ते शेतकरी विम्यापासून अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवामध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत शासनाने लक्ष घालून पीक कंपनीला निर्देश द्यावेत, या बाबतीत मी आपल्याला विनंती करतो, शासनाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, बार्टीचे जवळपास 861 विद्यार्थी फिलॉसॉफीच्या साठी आझाद मैदानावर गेल्या 20 फेब्रुवारी पासून बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, त्यांची परीक्षा झाली, चाचणी झाली, मुलाखतीसाठी बोलवलं आणि विशेष म्हणजे त्यांना मंजूर झाल्याचं पत्र सुद्धा दिलं, परंतु ऐन वेळेवर त्यांना फिलॉसॉफी नाकारली. माझी या निमित्तानं विनंती आहे की 20 तारखेपासून फेब्रुवारी 20 पासून बसलेल्या विद्यार्थ्यांना आपण न्याय देणार का, असं आदरणीय मंत्री महोदयांना. चला. जिल्ह्यातील सर्व हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावेत. अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्यामध्ये आणि वसमत तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त हरभरा लागवडीचं मोठ्या प्रमाणे खासगी व्यापाऱ्याकडून 1000 रुपयाचा फरक आहे. त्यामुळे जर नाफेड केंद्र सगळ्या पद्धतीने सुरू झाले, कारण माझ्या एका तालुक्यामध्ये तुमची मागणी आहे की माहिती आहे? माझ्या तालुक्यामध्ये फक्त 2च केंद्र सुरू झालेले आहेत. जास्तीत जास्त या जिल्ह्यामधले टार्गेट कमी दिलेले आहे. त्यामुळे आपण हे हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावेत, ही माझी विनंती आहे. ठीक आहे, चला. लक्षवेधी नाही, आता बस लक्षवेधी नंतर देतो, लक्षवेधी नंतर देतो. विद्यार्थ्यांना अन्याय होणार आहे हा विषय. अध्यक्ष महोदय, आपण बघतो नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्टच्या UGCच्या बाबतीत जे परीक्षा घेतली जाते त्यात एक नव्यानं अट आता घातलेली आहे. त्यांच्या जे बुकलेट आलंय त्या बुकलेटमध्ये पेज नंबर 26 वर विषय क्रमांक 6.2.3 वर 1 एप्रिल 2022 नंतरचा जातीचा दाखला असेल अशाच विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला इलिजिबल होता येत आहे. त्या आधीचा दाखला असेल तर त्या परीक्षेला बसता येत नाही. तेव्हा माझी विनंती असेल सरकारच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रातील सर्व तहसीलदारांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना अशा आपल्याकडून आदेश जावेत की ज्यांच्याकडे जुन्या जातीचा दाखला आहे अशांना तो दाखला बघून घेऊन नवीन 1 एप्रिलच्या नंतरचा दाखला द्यावा, नाहीतर ते फॉर्म स्वीकारला जाणार नाही आणि ते पोरं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. तेव्हा ही जाचकाट असलेली या बाबतीचे आदेश शासनाने द्यावेत, ही नम्रपणाची विनंती करतो. ठीक आहे, आता आपण अजून 1 तास लक्षवेधी घेऊ. लक्षवेधी झाल्या की आपण सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर 1 तास चर्चा करू आणि त्यानंतर डिमांडवरती चर्चा होईल. चला, लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. काय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत या मी आता तेच सांगितलं ना. या लक्षवेधीच्या निमित्त मी आपल्या सभागृहाचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की 2014 साली या ठिकाणी हवेली नागरिक कृती समितीच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली की पुणे शहराला लागून असलेली ही 34 गावं आणि ह्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झालं होतं आणि ग्रामपंचायत ह्या भागाला विकास निधी देण्यामध्ये कमी पडत होतं. त्यामुळे ही उद्या घेऊ ना याचिका दाखल केली होती. पेंडिंग या आहे, याचिकेवरती घ्यायला लागेल ना, आपण उद्या घेऊ. तत्कालीन शुक्रवार आहे. सरकारने या ठिकाणी एक ऍफिडेव्हिट दिलं की टप्प्याटप्प्याने ही गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली जातील आणि त्या पद्धतीने 4/10/2017 साली पहिली 11 गावं या ठिकाणी महानगरपालिकेत समाविष्ट केली. त्यानंतर 30/6/2021 साली उरलेली 23 गावं ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली. परंतु
ज्या हेतूसाठी या ग्रामपंचायतीने किंवा या नागरी समितीने या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली त्यांचा कुठेतरी भ्रमनिराश झाल्यासारखं या ठिकाणी आज दिसतंय. कारण जे उत्तर मला प्रशासनाकडनं देण्यात आलं की गेल्या 6 वर्षामध्ये ह्या 11 गावांमध्ये फक्त 87 कोटी रुपयाची कामं करण्यात आली. मंत्री महोदय. अजून नाही खुलास होते. 87 कोटी रुपयाची कामं करण्यात आली. म्हणजे प्रतिवर्षी फक्त एका गावाला 1.25 कोटीच्या वरती निधी देऊ शकली नाही. त्यानंतर जी 23 गावं ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली त्या गावांना मिळून या ठिकाणी फक्त 19 कोटी रुपयाची कामं, म्हणजे त्या गावांमध्ये सुद्धा 40 लाख रुपये प्रति गाव अशा पद्धतीने निधी, म्हणजे ग्रामपंचायत पेक्षाही बेकार परिस्थिती या ठिकाणी त्यांना निर्माण झाली. ह्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झाल्यामुळं तिथं मूलभूत सुविधा रोड लाईट पाणी ड्रेनेज असं कुठलंही न पुरवलं गेल्यामुळं आता मागे काही ग्रामपंचायतीने महानगरपालिकेतनं आम्हाला वगळण्यात यावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेतली होती. आज मी ह्या लक्षवेधी निमित्त आपल्याला सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठला विकास निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मिळत नसल्या कारणानं महानगरपालिकेने या ठिकाणी आपल्या राज्य सरकारला 10,000 कोटी रुपये लागतील ह्या गावाला विकास करण्यासाठी अशी मागणी केली होती. तर आपण त्या महानगरपालिकेला अनुदान स्वरूपात अशी काय निधी देता येईल का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न माझा असा आहे की ही जी 34 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली ह्यांना बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार हा PMRD ला आहे आणि त्याचा विकास निधी सुद्धा PMRD कडे जमा होतो आणि सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम पुणे महानगरपालिका करते. तर जो विकास निधी 2017 नंतर जमा झालेला आहे तो महानगरपालिकेला देण्यात येईल का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न माझा असा आहे की या ठिकाणी या गावांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जो टॅक्स आकारला जातो तो टप्प्याटप्प्याने 20% करून आज 100% महानगरपालिकेला ज्या नियमावली त्याप्रमाणे टॅक्स आकारला जातो. पण त्या लोकांना पाण्यासाठी टँकरनी पाणी पुरवठा घ्यावा लागतो, मूलभूत सुविधा नसतात. तर सर माझे अजून 2 प्रश्न आहेत. तर माझी एवढी विनंती आहे या सभागृहाला की त्यांना जोपर्यंत मूलभूत सुविधा देत नाही तोपर्यंत टॅक्स मध्ये 50% सूट देता येईल का. अजून एक माझा प्रश्न आहे की मंत्री महोदयाच्या मार्फत या ठिकाणी महानगरपालिकेला त्यांच्या बजेटमध्ये ही गावं डेव्हलप करण्यासाठी त्यांच्या बजेटचा 30% निधी या ठिकाणी राखीव ठेवता येईल का. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे माझा की ही गावं किती वर्षाच्या कालमर्यादेमध्ये डेव्हलप केली जातील याची एक खुलासा या ठिकाणी आपला करावा. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी पुणे महानगरपालिकेच्या 34 गावांचा जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये 2017 मध्ये 11 गावं ही पहिल्यांदा समाविष्ट झालेली होती आणि त्याच्यानंतर 2021 ला बाकीची 23 गावंही समाविष्ट झाली. आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी सांगितले की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास होत नाही. परंतु मला सन्माननीय सदस्यांना आणि सभागृहाला या ठिकाणी सांगायचं आहे की 11 गावांचा विकास आणि 23 गावांचा विकास हे 2 टप्पे आहेत. काही गावं ही महानगरपालिका विकास करते, काही गावं ही PMRD विकास करते आणि यांचे विकास आराखडे जे आहेत DP जे आहेत ते 23 गावांमधली जी 11 गावं आहेत या गावात DP तयार करण्याचं काम हे पुणे महानगरपालिका करते आणि 23 गावांसाठी PMRD करते. थोडंफार पुणे महानगरपालिकेचा DP पब्लिशनसाठी उशीर झालाय याच्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु PMRDनं हा DP पब्लिश केलाय, त्याच्या सूचना आणि मागवलेल्या आहेत. येत्या 2 महिन्यामध्ये हा DP वर पूर्ण कारवाई होऊन तिथं देखील चांगल्या पद्धतीची विकासाची कामं सुरू होतील. 34 गावांसाठी जवळजवळ 1200 कोटी रुपये खर्च करण्याचं नियोजन आहे आणि पुणे महानगरपालिकेने 150 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. परंतु सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितले की या 34 गावांचा चांगला विकास होण्यासाठी भरघोस निधीची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेच्या सारखाच या 34 गावांचा समतोल विकास व्हावा या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या जातील. या ठिकाणी पाण्याची देखील कामं सुरू आहेत. विद्युत व्यवस्थेसाठी 5 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो. ड्रेनेजसाठी 11 गावांसाठी 323 कोटी रुपये खर्च येणारी जी योजना आहे ती देखील प्रगतीपथावर आहे. आणि सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये शासन अशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे की जे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल
महानगरपालिकेचे आयुक्त त्याच्यामध्ये असतील आणि या 34 गावामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश केला जाईल. ही समिती या सगळ्या कामांचा रिव्ह्यू घेईल आणि याला पैसा कसा लागणार आहे, किती लागणार आहे याची कल्पना महानगरपालिकेला देऊन महानगरपालिकेकडनं कामं करून घेईल. अध्यक्ष महोदय, महोदय, पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या पहिल्या टप्प्यातील 11 आणि त्यांना एक प्रभाग करून त्यावेळेस सामंत साहेब 2 नगरसेवक प्रतिनिधित्व मिळालेलं होतं आणि उर्वरित 23 गावं नंतर गेली. अद्यापही त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं नाही. सध्या तर काही निवडणुका नाही, परंतु ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. नंबर 1 तर ते आपण देणार का? ही त्याच्यामध्ये तुम्ही मान्य केलेलं आहे, तरी या गावांना प्रतिनिधित्व देण्याबाबत शासनाची काय नक्की भूमिका राहणार आहे? आणि नव्याने समावेश झालेल्या 34 गाव म्हणजे 11 अधिक 23 या 34 गावांमध्ये अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेकडनं एकूण किती निधी विविध विकास कामांच्या करता खर्च करण्यात आलेला आहे? हे 2 माझे प्रश्न आहेत. आपले अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते अजितदादांनी जे 2 मुद्दे मांडले त्याच्यातला पहिला मुद्दा महत्वाचा आहे की पहिले जे 11 गावं आली ती 2017ला आली, त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये 2 नगरसेवकांना प्रतिनिधित्व दिलं गेलं आणि त्याच पद्धतीनं भविष्यातली जी निवडणूक बाकीच्या गावांसाठी येईल त्या ठिकाणी देखील लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून त्यांना प्रतिनिधित्व दिले जाईल. आणि खर्चाच्या संदर्भातला जो विषय आता सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी सांगितला त्याच्यामध्ये 1200 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय हा घेतलेला होता. पुणे महानगरपालिकेनं 150 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 112 कोटी रुपयांची रस्त्यासाठी तरतूद आहे, त्यातल्या 26 कोटी रुपयांची कामं झालेली आहेत. 171 छोट्या रस्त्यांना महानगरपालिकेने पैसे दिलेले आहेत. विद्युत व्यवस्थेसाठी दर 5 कोटी रुपये आपण खर्च करत असतो. 11 गावांच्या ड्रेनेजसाठी 182 किलोमीटरची जी ड्रेनेज लाईन टाकायची आहे त्याला देखील 323 कोटी रुपये खर्च येणार आहे, तो देखील महानगरपालिकेने सुरू केला आहे. 23 गावांसाठी DPR अंतिम टप्प्यात आहे आणि तिथे STP साठी जो खर्च येणार आहे तो 214 कोटी रुपये येणार आहे आणि त्याची तरतूद देखील महानगरपालिकेला करण्याच्या सूचना देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, खरं तर या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एक सेकंड, या बाबतीमध्ये मी स्वतः काल महापालिका आयुक्तांशी बोललोय आणि जी कामं सुरू आहे ती तर सुरू राहतीलच, परंतु या बजेटमध्ये देखील पुरेसा निधी या सर्व गावातले पाणी योजना असेल, मलनिस्सारण योजना असेल, रस्त्यांसाठी निधी कुठेही कमी पडणार नाही याची देखील या सूचना मी कालच महापालिका आयुक्तांना देखील दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं तर पुणे महानगरपालिका ही 34 गावं ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आल्याच्या नंतर त्यांना ज्या मूलभूत सुविधा असतात, म्हणजे ड्रेनेज असेल, पाणी असेल, रस्ता असेल, स्ट्रीट लाईट असेल, ह्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडत आहे. खरं तर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं आल्याच्या नंतर ज्या मिळकतीला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं येण्यापूर्वी त्या ठिकाणी ग्रामपंचायती काळामध्ये जो टॅक्स आकारला जात होता त्या गावामधलं मग शेड असेल, घर असेल, परंतु महानगरपालिकेमध्ये ही गावं आल्याच्या नंतर त्या ठिकाणचं शेड असेल, बांधकाम असेल, जे अनधिकृत म्हणून त्यांना त्या ठिकाणी 3 पट टॅक्स लावण्यात आलेला आहे. खरं तर हा 1 पट टॅक्स लावण्यात आला पाहिजे होता, तो आपण 1 पट टॅक्स लावणार का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की जी 11 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्या 11 गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी 400 टँकरद्वारे त्या ठिकाणी त्या 11 गावाला पाणी पुरवठा आपण करणार आहोत. परंतु नंतर जी 23 गावं आलेली आहेत त्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण किती टँकर या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत, हा माझा एक दुसरा प्रश्न या ठिकाणी असेल. त्याचप्रमाणे आपण सांगितलं की 11 गावामध्ये सांडपाणी म्हणजे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 182 किलोमीटरची आपण लाईन टाकणार आहोत. त्यामध्ये या ठिकाणी महिला शुद्धीकरण केंद्र त्या ठिकाणी 2 करणार आहोत. यासाठी आपण 323 कोटी रुपये खर्च करणार आहोत. या ठिकाणी काम सुरू आहे, परंतु कामाचे त्या ठिकाणी गती जर आपण पाहिली
तर कासव गतीने ती कामं चालू आहेत. त्या ठिकाणी त्या कामाचा दर्जा हा निकृष्ट आहे. त्या ठिकाणी खरं तर आपण पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणची कामाची चौकशी आपण दक्षता विभागाकडून केली पाहिजे व तो अहवाल हा आम्हाला मिळेल का. त्याचप्रमाणे ही 34 गावं ज्यावेळेस पुणे महानगरपालिका आल्याच्या नंतर या गावांची गुंठेवारी करण्यासाठी ज्या जाचक अटी आणि शर्ती आहेत अशा सर्व अटी शर्ती जाचक न ठेवता हा गुंठेवारी कायद्यानुसार हा सुलभ पद्धतीने ही अनधिकृत घरं हा गुंठेवारी कायद्यामध्ये अधिकृत होण्यासाठी आपण त्या गुंठेवारी कायद्यामध्ये बदल करणार आहात का. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे की या ठिकाणी ज्यावेळेस टॅक्स आपण 3 पट आकारतो त्यामुळे फुरसुंगी देवाची उरळी ही गावं त्या ठिकाणी टॅक्स जास्त आकारत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेतून वगळणार आहात का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे 6 प्रश्न या ठिकाणी विचारले, मला आपल्याला विनंती करायची आहे की एका वेळी 3 प्रश्न जर विचारले तर त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देता येतं. परत त्यांना पाहिजे तर तुम्ही नंतर संधी द्या, कारण 6वा प्रश्न येईपर्यंत पहिला प्रश्न विसरला जातो. त्याच्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की टॅक्सच्या संदर्भामध्ये तपासून बघितलं जाईल. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या लक्षवेधीचं उत्तर दिलेलं आहे आणि स्वतः सांगितलंय की या 34 गावं म्हणजे जी 11 गावं पहिली आहेत आणि नंतर 23 गावं आहेत, या कुठच्याही गावांना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे कमी पडणार नाहीत हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर मला असं वाटतं की पूर्ण लक्षवेधीला हे उत्तर मिळालेलं आहे. धन्यवाद. शेवटचा अशोक पवारजी. अध्यक्ष महोदय, या 34 गावामध्ये सगळ्यात मोठं गाव माझं वाघोली आहे की ज्याची लोकसंख्या 3.5 लाख आहे, ज्यामध्ये 70,000 वीज ग्राहक आहेत. सांडपाण्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत की आज पण वाघोली सारख्या गावात टँकरने पियाला पाणी घ्यावं लागते. एक आयव्ही इस्टेट आहे, 25,000 लोकसंख्येची ती आयव्ही इस्टेट आहे. तिला जायला फक्त 10 फुटी रस्ता आहे आणि ते पण कुणीतरी कोर्टात जातं. आणि मग ह्या संदर्भात सरकारने चांगले नामवंत वकील देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सांडपाण्यासाठी सुद्धा लोकांना नाहक त्रास दिला जातो, पुढं पाणी सोडून देत नाही. अशा अनेक गंभीर समस्या वाघोली गावच्या आहेत. त्याचबरोबर 18 महिने झाले साहेब, आता उद्याची निवडणूक प्रभाग रचना आपण 2011च्या लोकसंख्येवर करणार आहे. 2011 नंतर 12 वर्ष झाल्यात. त्या गावची लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढते की माझी पण विनंती की प्रभाग रचना करताना जी काही आत्ताची लोकसंख्या असेल ती निवडणूक आयोगाला विनंती करा, कारण बरेच कार्यकर्ते अनेक उत्सुक असतात आणि तुमच्या 2च जागेनं काही भागणार नाही. तोही प्रश्न यामध्ये निश्चितपणे घ्या मुख्यमंत्री महोदय. 2011ची जनगणना आणि आजचे रोज एक टावर वाघोलीत उभा राहतोय, म्हणजे एक गाव छोटंसं आमचं रोज उभं राहते वाघोलीमध्ये. अजून निवडणुका कधी होतील माहिती नाही, म्हणून हा पण प्रश्न त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. टॅक्स 18 महिने झालं ताब्यात घेतले पीएमसीने, परंतु कसलाही त्या ठिकाणच्या सुधार नाही. माझी नम्रतेची विनंती की मुख्यमंत्री महोदय आपल्या दालनामध्ये याच्यासाठी संबंधित जे कोणी आम्ही त्या 34 गावातले विधानसभा सदस्य असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांना बोलून संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरींना बोलून हा विषय आपण मार्गी किती दिवसात लावणार आहे अशी माझी विनंती मुख्यमंत्री महोदय आपल्याला आहे. अध्यक्ष महोदय, या खरं म्हणजे ही सर्व 23 गावं ही पीएमआरडीए मध्ये होती आणि पीएमआरडीए त्याचा डीपी करत होती आणि आम्ही त्यावेळी माझं नगरविकास मंत्री म्हणून असंच मत होतं की पूर्ण डीपी तयार झाल्यानंतर या गावांचा जे काही निर्णय घ्यायचा तो घ्यायला पाहिजे. परंतु अजितदादा चा संबंधित तो विषय असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण गावं महापालिकेमध्ये समाविष्ट करावी. आता ते महापालिकेमध्ये समाविष्ट करावी तर आपण तो निर्णय घेतला, परंतु त्यामध्ये एक असं, कारण पीएमआरडीए त्याचा डीपी अंतिम स्टेजला होता, मग डीपी पीएमआरडीने तयार करायचा आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने करायची, अशा प्रकारचा आपला निर्णय झाला. आता मी आपल्याला सांगू इच्छितो की जी गावं 23 गावं आणि 11 गावं आहेत यामध्ये महापालिका पूर्णपणे सेवा देते आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते आकडे मी पुन्हा वाचत नाही की जे जे गावं आहेत आणि त्यांच्या पाण्याच्या योजना आहेत, मलनिस्सारण योजना आहे, त्याला येणारा खर्च आहे त्याची तजवीज केलेली आहे. 1200 कोटीचा आणखी एक डीपीआर तयार केलाय. एमजेपी कडे टेक्निकल सँक्शनसाठी गेलेला आहे, त्याच्यावर देखील सरकार तातडीने निर्णय घेत आहे. आणि त्याचबरोबर तोपर्यंत
या सगळ्या योजना होईपर्यंत टँकरनी पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याचबरोबर मी मगाशी देखील म्हणालो की मी स्वतः आयुक्तांना फोन केला, आता 2-4 दिवसामध्ये त्याचं बजेट देखील होणार आहे. त्यामुळे विशेष या सगळ्या संपूर्ण जी गावं आपण महापालिकेत समाविष्ट केलेली आहेत त्यासाठी लागणारे रस्त्याला पैसे, पाण्याच्या योजनांसाठी पैसे, मलनिस्सारण योजनांसाठी पैसे, जे ऑलरेडी प्रस्ताव तयार केले ते सोडून इतर ज्या काही योजना आहेत त्याला लागणारे जे पैसे आहेत त्याची पूर्ण या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. यामध्ये शेवटी आपण निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांना सुविधा देण्याचं काम हे महापालिकेचं आहे आणि शासन नक्की त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिकेतून आहे. तशा प्रकारचे निर्देश मी दिलेले आहेत. त्याचबरोबर जो लोकसंख्येचा आपण नगरसेवकांचा विषय काढला तर यामध्ये या लक्षवेधीमध्ये 32 किलोमीटर असं भौगोलिक क्षेत्र असल्यामुळे हे 2च नगरसेवक आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की प्रत्येक 1 लाखाला 1 नगरसेवक, यामुळे या सगळ्या भागाचा आपण जर विचार केला तर यामध्ये 11 गावांचा आणखी समावेश केल्यामुळे या ठिकाणी 2 नगरसेवक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि त्याचबरोबर जी काय फेररचना होईल त्यामध्ये देखील त्याचा सर्वकष विचार होईल, कारण यामध्ये शेवटी त्या भागातल्या लोकसंख्येचा विचार करून आपण त्या नगरसेवकांची संख्या ठरवत असतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय, यामध्ये आता प्रशासक आहे, प्रशासक असल्यामुळे निवडणुका आता जेव्हा होतील तेव्हा लोकप्रतिनिधी निवडून येतील, परंतु निवडणूक होईपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या भागावर अन्याय होणार नाही आणि त्या सर्व भागाला 23 आणि 11 गावांना ज्या मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम आहे ते बरोबर होत राहील. अध्यक्ष महोदय एकच सूचना करतो. अध्यक्ष महोदय एकच सूचना. अध्यक्ष महोदय एकच सूचना करतो. एक सेकंद. अध्यक्ष महोदय एकच सूचना. आपली जी 23 गावं जेव्हा पीएमसी मध्ये घेतली गेली तेव्हा त्यावेळेला जी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे ही आपण पीएमआरडीएला नेमली अध्यक्ष महोदय. त्यामुळे काय झालंय की बाबा सगळ्या सुख सुविधा ह्या महानगरपालिकेने पुरवायच्या, मात्र जे सगळं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे ते बिल्डिंग परमिशन असेल ह्याचा जो रेव्हेन्यू आहे हा सगळा पीएमआरडी कडे येतोय. तर माझी फक्त मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आपण ह्यात इलिगल कन्स्ट्रक्शन वरती सुद्धा पीएमआरडीला कारवाई करता येत नाही, त्याला पीएमसीच करावी लागते. सगळं काम समजा पीएमसी करते तर इंटिग्रेटेड आणि अकाउंटेबल डेव्हलपमेंट करायचं असेल तर पीएमसीला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नेमलं गेलं पाहिजे. मी मगाशीच सांगितलं की त्याचा पूर्व इतिहास सांगितला की पीएमआरडीने काय केलं, काय सुरू केलं. आता पीएमआरडीने संपूर्ण डीपी तयार करून महापालिकेकडे द्यायचं, अंमलबजावणी महापालिका करणार आहे. त्यामुळे पुढचे सगळे निर्णय महापालिका घेणार आहे. शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, आता नाही. अध्यक्ष महोदय, नाही आता मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर. अध्यक्ष महोदय, त्याचं नाव आहे विषय. या 34 गावांमधली 15 गाव ही माझ्या मतदारसंघामध्ये येतात. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार मानेन की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अधिकचा निधी या गावांसाठी देणार आहेत. माझी फक्त एक विनंती आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना याची कल्पना आहे की गेली 3 वर्ष टॅक्सच्या बाबतीमध्ये मी या बाबतीत फॉलोअप करतोय आणि वारंवार नागरिकांची मागणी होती. 2017 म्हणजे आज 5 वर्ष झाली, या सर्व नागरिकांना अधिकचा आणि कितीतरी पटीने जास्तचा टॅक्स त्या ठिकाणी उपलब्ध होतोय. आजही निधी उपलब्ध केल्यानंतर ज्या सुविधा, नागरी सुविधा खऱ्या अर्थाने लोकांना उपलब्ध होणार आहेत त्या 2025 पर्यंत होऊ शकणार नाही. आणि 2021ला 20/10/2021 आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केल्यावरती मुख्यमंत्री महोदयांनी आदेश पारित केले होते, परंतु त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. माझा एकच प्रश्न आहे, टॅक्सच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार का? आणि टॅक्स जो ह्या अधिकच्या गावांना लावलेला आहे हा टॅक्स ग्रामपंचायतीप्रमाणे कमी करणार का? अध्यक्ष महोदय, महापालिका अधिनियमानुसार टॅक्स लावण्याची प्रक्रिया होत असते आणि जर अनधिकृत बांधकामं असतील तर त्याला शास्ती लावण्यात येते. ही बाब आपण तपासून घेऊ. शेवटी आपले गावकरी आपले लोक आहेत, त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तपासून घेऊ आणि त्यावर योग्य तो निर्णय घेऊ आपण. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, छापल्या परमाने छापल्या नंबर
लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये या ठिकाणी जे काही सांडपाणी आहे ते सांडपाणी गौतमी गोदावरीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण वाहून जातं आणि गौतमी गोदावरीच्या आजूबाजूला 45 गावं त्या ठिकाणी त्या धरणातून पाणी पित आहे. ते पाणी नंतर नाशिक नगरपालिकेमध्ये 14 लाख लोक त्या ठिकाणी पाणी पित आहे. मागच्या वेळेस हा प्रश्न मी उपस्थित केला, दातूर मातूर त्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये माहिती दिलेली. माझी विनंती अध्यक्ष महोदय, फक्त 15,000 लोकसंख्या दाखवली. रोज येणारे वारकरी कमीत कमी 8 ते 10,000 त्या ठिकाणी येत आहेत. तालुक्यातून येणारे लोक 10 ते 15,000 म्हणजे 25,000 लोक त्या ठिकाणी रोज येत आहेत. महिन्याला कमीत कमी वारीच्या ठिकाणी 50 ते 40,000 लोक त्या ठिकाणी येत आहेत. परंतु त्या परिस्थिती बघता त्या ठिकाणी काही सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही. ते पाण्याच्या मुळे आजूबाजूला सगळ्या गावांना दूषित पाणी जात आहे, नगरपालिका दूषित पाणी जात आहे. माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जो काही दंड भरलेला आहे, 1 कोटी तो दंड भरून काही उपयोग होणार नाही. गौतमी गोदावरीच्या बाजूला त्या ठिकाणी पूर्व बाजूला 100 एकरचं फॉरेस्ट लँड आहे. त्या ठिकाणी जर 10 एकर जागा घेऊन आणि त्या सांडपाण्याची व्यवस्था जर त्या ठिकाणी केली तर शेजारी आदिवासीच्या गावाने त्याचा दूषित पाण्याचा परिणाम होणार नाही, नगरपालिका सुद्धा दूषित पाणी होणार नाही. माझी विनंती आहे, पण त्याच्यासाठी लागणारा 100 कोटी रुपये खर्च आहे, तो खर्च जर शासनाने उचलला, नगरपालिका ही आदिवासी नगर परिषद आहे त्या ठिकाणी तो खर्च करू शकत नाही.